ही स्टोरी थोडीशी ड्रीमी वाटते की म्हणजे आपण म्हणतो की मायक्रोसॉफ्ट आर्टेड इन अ गराज. So Boxstone also started from a parking. 36 locations in India. Yeah. 400 plus fleet size and Yes. trucks. Yes. आणि more than 5 lakh square feet of your warehousing. Yes. ह्या जर्नी कसा झाला? कुठल्याही बिझनेससाठी मी म्हणेन टेक्नॉलॉजी प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कारण टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स आहे अँड इफ यू डोंट गेट द बेनिफिट ऑफ दॅट टेक्नॉलॉजी यू विल बी लेफ्ट बिहाइंड. म्हणजे कोणीतरी दुसरं ते करून तुमच्या पुढे निघून जाणार. Absolutely. आणि दॅट इज द पॉवर ऑफ टेक्नॉलॉजी. इंडिया फॉर द नेक्स्ट 15 to 20 years रिगार्डलेस ऑफ विच गव्हर्नमेंट कम्स, आता आपण ह्या पाथला ऑलरेडी आलेलो आहे ग्रोथच्या, की देर इज नो लुकिंग बॅक फ्रॉम हिअर. So next 15-20 years economically India is going to grow so much. India is the 5th largest economy. And India will be the 3rd largest economy soon. कारण चायनाला सबस्टिट्यूट सगळे शोधतायत. बरोबर. Because of the uncertainties in China. True. India is the next best possible option and Indians are taking very good advantage of it. Now, India's economy grew at an average of 5.7% CAGR at a time when the rest of the world was straddling between 1 and 3% growth. So, me and my co-founders are very strong nationalists. म्हणजे इंडियासाठी काही पण honestly it has been a very recent development in the past 5-10 years because of the government and how they are engaging the youth and the way they have put India on the global market. Exactly. Absolutely. How do you plan to take it international? Hi Viraj. Welcome to काय बोलताय. आणि इट्स सच अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू हॅव यू ऑन दिस पॅनल. का कारण का की आम्हाला बॉक्सस्टॉन इंडस्ट्रीज, बॉक्सस्टॉन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड याच्याबरोबर या कन्सेप्टसाठी एक पॉडकास्ट आम्हाला करायचाच होता. तर थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग टाइम टुडे. थँक्यू मयुरेश. आणि काय कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. इट इज माय पॉडकास्ट डेब्यू. ओके. सो आय होप सगळं छान जाईल. नाही छानच जाईल. कारण का आज इंडस्ट्री स्पेसिफिक हा थोडा आहे, प्लस ऑन्टरप्रेन्युअरल आणि विजनरी हा पॉडकास्ट असणार आहे. का कारण का की इन पॅकेजिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग हा आमचाही पहिलाच पॉडकास्ट आहे या विषयावर. तर ज्या लोकांसाठी माहित नाही विराज, तर तू एकदा फक्त बॉक्सस्टॉन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड साठी आणि तुझं एक इंट्रोडक्शन करशील बाय लुकिंग इन द कॅमेरा. ओके. सो माझं नाव विराज पारख. Born and brought up in Pune. Boxstron is my first business venture. आणि Boxstron 2019 मध्ये चालू झालं. So we are in our 5th year now. So Boxstron ची कॉन्सेप्ट अशी आहे की एकदम साध्या भाषेत सांगायचं तर लेमॅन साठी रिटर्नेबल पॅकेजिंग ही कॉन्सेप्ट इंडियामध्ये नवीन असली तरी आपण सगळ्यांनी ते खूप यूज केली आहे. कसं तर बेसिकली तुम्ही अंडी घ्यायला जेव्हा दुकानात जाता, ते अंड्याचे क्रेट जे आहेत दॅट इज नथिंग बट रिटर्नेबल पॅकेजिंग. तो अंड्याचा मॅन्युफॅक्चर ट्रे पहिल्यांदा दुकानवाल्याला देऊन जातो. तुम्ही तुमचे अंडे घरी घेऊन गेले ते रिकामे ट्रे तो परत घेऊन जाता. दॅट इज द मोस्ट सिम्पल वे ऑफ एक्सप्लेनिंग रिटर्नेबल पॅकेजिंग. सो ही सेम कॉन्सेप्ट वेस्टर्न कंट्रीज मध्ये खूप जास्त यूज होते, कारण तिकडे लाकूड किंवा पेपर पॅकेजिंग इज ऑलमोस्ट बॅन्ड. बरोबर. और इफ यू यूज इट तुम्हाला खूप हेवी कॉस्ट गव्हर्नमेंटला पे करावी लागते फॉर जनरेटिंग वेस्ट. राईट. इंडियामध्ये तेवढं त्याचं इम्पॉर्टन्स अजून आलेलं नाहीये. इट इज कमिंग अप, पण अजून तेवढं नाहीये कारण आपलं गव्हर्नमेंट या बाबतीत थोडंसं लिनियंट होतं आधी. ओके. पण आता सस्टेनेबिलिटीचे नॉर्म्स आणि हे सगळे आल्यामुळे दिस इज कॅचिंग अप. आणि त्या आयडियातनं आम्ही बॉक्सस्ट्रॉन चालू केलं. मीही बाहेर होतो, माझे को फाउंडर पण बाहेर होता इंडियाचा, सो त्यांनी हे बघितलेलं आहे. आणि आवर थर्ड को फाउंडर हॅज वर्कड इन अ सिमिलर फील्ड. ओके. विथ वन ऑफ आवर कॉम्पिटिटर्स. ओके. सो ही कॉन्सेप्ट इंडियामध्ये कितपत चालू शकते हे थोडंसं आम्हाला आयडिया होती. ओके. So this is how Boxstron was born in 2019 and by God's grace it is doing wonderful. Okay. Amazing. पण मला एक सांग, तू आय थिंक ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये होतास.
येस, आणि मग तेव्हा यू स्टार्टेड विथ दिस. करेक्ट. काय कसं झालं हा शिफ्ट? कारण का आपण एक एज्युकेशन प्रत्येकाचं, कारण का मी पण इंजिनिअरिंग केलेलं आहे. करेक्ट. अँड देन गॉट इन टू क्रिएटिव्ह इंडस्ट्री, मार्केटिंग, करेक्ट. मीडिया वगैरे सगळं. तर तो एक शिफ्ट होतोच आपला. करेक्ट. आम्हाला आमच्या व्ह्युअर्सना ते एक ऐकायला आवडेल की कसं झाली ती जर्नी. सो मी मास्टर्स जर्मनीमधनं केल्यानं, सो बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग MITतनं केलं. मग 2 वर्ष जॉब केला ऑटोमोटिव्ह कंपनीतच. मग MS करायला जर्मनीला गेलो, अगेन इन टू ऑटोमोटिव्ह. आणि मग तिकडच्याच एका जर्मन कंपनीला पुण्यात प्लांट चालू करायचा होता. सो दॅट्स हाऊ आय केम बॅक टू पुणे अँड वर्क विथ देम फॉर 4.5 years. आणि आय वॉज हँडलिंग देअर पॅन इंडिया सेल्स, मार्केटिंग अँड आफ्टर सेल्स आफ्टर 4 years. सो 4-4.5 वर्षानंतर असं झालं होतं की एक स्टॅग्नन्सी किंवा खूप जास्त कम्फर्ट लेवल आला होता इन अ व्हेरी अर्ली एज. आणि ते थोडंसं मला बॉदर करत होतं की आपण आत्ताच एवढे कम्फर्टेबल झालोय. काय एज होतं तुझं? सो when I started Boxton, I was 30-31. So before 30, you can say that I was earning well आणि खूप एक कम्फर्ट झोन मध्ये मी गेलो होतो. राईट. रोज सकाळी मस्त उठून 8-8:30 जॉबला जायचं, 6-6:30 परत यायचं. ऑफकोर्स द कम्युट वॉज लॉंग, मी रोज चाकणला जायचो. बट दॅट वॉज द ओनली आय वुड से हॅसल ऑफ द डे. बाकी असं काही चॅलेंजिंग खूप उरलं नव्हतं. सो आम्ही आणि माझे को फाउंडर्स हू मेट थ्रू फ्रेंड्स आणि फॅमिली, दे वर ऑल्सो सेम सिच्युएशन मध्ये होते की यार आता रोज ते जॉब करतोय, काहीतरी नवीन करूया. सो स्वप्नील आणि रोहन, बोथ फ्रॉम पुणे, बोथ मराठी कोथरूड गाईज. सो खूप कॉमन फ्रेंड्स थ्रू आम्ही भेटायचो आणि असं चर्चा व्हायची की आपण काहीतरी करू. पण त्या काहीतरीला कुठे असं हे चॅनलाइज होत नव्हतं की काय करायचं. बरोबर. सो वन ऑड संडे आफ्टरनून और सॅटर्डे आफ्टरनून वी जस्ट मेट ॲट अ फ्रेंड्स ऑफिस आणि डिस्कस करत होतो की अशी एक आयडिया आहे, तर ह्याच्यावर आपण काम करू शकतो. अँड दॅट आफ्टरनून इन अ हाफ एन आवर कॉन्व्हर्सेशन इट वॉज क्लिअर की यार दिस साऊंड सुपर आणि हे खूप नवीन वाटतंय. सो लेट्स गिव्ह इट अ शॉट. आणि इन दॅट हाफ एन आवर द को फाउंडिंग टीम वॉज रेडी. आणि मग आम्ही आपल्या घरी जाऊन विचार केला की काय नाव ठेवलं पाहिजे कंपनीचं. वी रिसर्च्ड की कशी फॉर्म करायची कंपनी, कारण काहीच माहित नव्हतं. बरोबर. सो that was the shift point and that was the afternoon where Boxton was born in 2019, and in less than a month we had the company incorporated. सगळे compliance झालेले होते आणि मग असं झालं. सो आम्ही हे पण सगळं स्वतःनीच केलंय. जनरली आता कसं बिझनेस ओनर्स काय करतात, ते गिव्ह इट टू समवन की हा तुम्ही एजन्सी, तुम्ही सगळं करा. पण या छोट्या छोट्या गोष्टी स्वतःनी करणं फार महत्वाचं असतं. करेक्ट. सो लोगोही आम्ही डिझाईन केला, आमची टॅगलाईनही आम्ही डिझाईन केली आफ्टर मल्टिपल कॉन्व्हर्सेशन. व्हॉट कलर्स टू हॅव इन द लोगो, इट्स ऑल कम्स टू अ थॉट प्रोसेस. बरोबर. आणि हे सगळं करता करता आता 5 वर्ष झालेत. क्या बात आहे. पण रिटर्नेबल रियुजेबल पॅकेजिंग तू म्हटलास. येस. तर जसं तू अंड्यांचं एक्झाम्पल दिलं, पण हे याचा स्केल काय असतो आणि हे रिटर्नेबल रियुजेबल मग ते कुठले मटेरियल्स वगैरे काय वापरतात, थोडं याच्यावर जरा सांगू शकलास? सो एनिवेअर ज्या इंडस्ट्रीमध्ये कार्टन किंवा कॉर्युगेशन किंवा वुडन पॅकेजिंग और इन द ब्रॅकेट वी कॅन से सिंगल यूज पॅकेजिंग यूज होतं, that you can replace with returnable packaging. That is our goal. Basically our mission is to transfer that single use to a reusable kind of a packaging, जेणेकरून every use नंतर scrap generation होणार नाही. बरोबर. So automotive, manufacturing आणि FMCG ह्या 3 are the biggest industries in India right now. सो ह्या सगळ्याची स्केल खूप जास्त आहे. बट द सेम मॉडेल कॅन बी डुप्लिकेटेड फॉर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ऑल्सो. फार्मामध्ये पण करू शकतो. बरोबर. एनी इंडस्ट्रियल A to B पॉइंट जिथे होतं, देर यू कॅन डेफिनेटली यूज दिस कॉन्सेप्ट. सो लिमिटलेस आहे त्या गोष्टीत. यू कॅन डू इट फॉर एक्सपोर्ट्स ऑल्सो, बिकॉज इंडिया आता पुढचे 15 ते 20 वर्ष एक्सपोर्ट इज गोइंग टू बी ट्रिमेंडस बिकॉज ऑफ द इकॉनॉमी. राईट. So if you can do that concept globally also, then it is limitless. Correct. पण मग याच्यात काय मटेरियल यूज होतो मग या पॅकेजिंग? सो मटेरियल इज ऑलवेज इंडस्ट्रियल ग्रेड प्लास्टिक्स, जे 3 वर्ष 5 वर्ष तुम्ही कंटिन्यू रियूज करू शकता आणि त्याची लाईफ संपल्यानंतरही दॅट गोज टू रिसायकलिंग. म्हणजे त्याचे ग्रॅन्युअल्स बनून आपल्या हाऊसहोल्ड गोष्टी बनतात, म्हणजे बादली, स्टूल, मग.
हे सगळं हे इंडस्ट्रियल ग्रेड प्लास्टिक्स मधनं रिसायकल होऊन बनतं. बरोबर. सो आमचं जे मटेरियल आहे ते तर 5 वर्ष आम्ही वापरतो आणि त्यानंतरही त्याला काहीतरी एक आउटकम आहे. ओके. यू कॅन मेक सम प्रोडक्ट आउट ऑफ इट. ड्युरेबिलिटी पण याची म्हणजे ड्युरेबिलिटी इज ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बिकॉज हे प्रोडक्ट्स त्यासाठीच डिझाईन केलेले असतात बाय कंपनीज सो दॅट इट शुड लास्ट फॉर अ लॉंगर टाइम. बरोबर. पण मग जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि तेव्हा जेव्हा क्लायंट्सना आणि लोकांना कन्व्हिन्स करणं की अरे रियुजेबल कन्सेप्ट आहे, सो हाऊ वॉज द रिस्पॉन्स तेव्हा? So, ideally speaking, 9 months, the first 9 months of the company, we did not have a single order. Wow. So, माझ्या co-foundersनी ऑलमोस्ट त्यांचे रेझ्युमेस परत अपडेट करायला चालू केले होते की आपल्या काय बसतं नाहीये, चला आपला दुसरा जॉब शोधू. So, जुलैमध्ये we formed until March we did not have an order. So, 9 months we were running all over the country to meet clients. त्यांना कन्व्हिन्स करणं. काही कस्टमर्स खूपच नवीन होते की ही कॉन्सेप्ट इंडियामध्ये नाही चालू शकत बिकॉज इट हॅज टू मेनी ऑपरेशनल इंट्रिकसीज. बरोबर. सो मार्च मध्ये आम्हाला पहिली ऑर्डर आली फ्रॉम अ कंपनी इन सातारा आणि बॅड लक एवढं खराब की मार्च मध्ये इमिजिएटली कोविड हिट झाला 2020 मध्ये. बरोबर. सो त्या क्लायंटनी ऑर्डर दिलेली पण होल्डवर टाकली की यार तुम्ही 2 महिने काही आता आम्हाला जास्त त्रास देऊ नका, आम्ही ऑलरेडी त्रासलेलो आहोत ऍज द होल कंट्री वॉज. सो अगेन ते होल्डवर गेलं 2 months. सो वी वर रिअली कॉन्टेम्प्लेटिंग की यार 2 महिन्यांनी एक ऑर्डर आली आणि तीही होल्डवर गेली आहे. सो व्हॉट शुड वी डू? शुड वी रिअली टेक अ ब्रेक फ्रॉम दिस अँड गो बॅक टू अवर लाईव्ह ऑर? सो पण अगेन देन वी हेल्ड सम, म्हणजे थोडा टाइम दिला स्वतःला आणि मग काम केलं. आणि मग आफ्टर दॅट वन्स द ऑर्डर स्टार्टेड एक्झिक्युटिंग देन वी गॉट अवर बिगेस्ट क्लायंट हू टिल डेट इज अवर बिगेस्ट क्लायंट. इट्स अ मल्टीनॅशनल कंपनी आणि त्यांच्याबरोबर आम्ही आता 4-5 वर्ष झाले काम करतोय. फॅब्युलस. सो आफ्टर दॅट देर वॉज नो लुकिंग बॅक. बट फर्स्ट 9 to 10 म्हणजे म्हणतात कुठल्याही बिझनेसमध्ये यू हॅव टू कीप युअर पेशन्स विदाउट. आणि असं होतं की सगळेजण जॉब सोडून बसले होते. सो जी एक सवय असते की महिन्याच्या एंडला एक मस्त सॅलरी अकाउंटला येते आणि अचानक तुम्ही 8-9-10 महिने ती येत नाही. सो इट गिव्स यू अ लॉट ऑफ नेगेटिव्ह फीडबॅक अबाउट युअर सेल्फ. आणि एव्हरीवन वॉज मॅरिड ॲट दॅट टाइम, सो एव्हरीवन हॅड रिस्पॉन्सिबिलिटीज. सो असं नाहीये की बॅचलर आहे यार 2 वेळेचं जेवण मिळालं घरनं तरी चालतंय, असं नव्हतं. बरोबर. So it was tough. First 9-10 months were really tough, but after that, by God's grace, आम्ही परत कधी मागे वळून बघितलं नाही. From that to 36 locations in India, 400 plus fleet size and trucks, yes, and more than 5 lakh square feet of your warehousing. Yes. ह्या जर्नी कसा झाला तुमचा? सो हा जर्नी पण त्याच ह्याच्यानी झालाय की वी नेव्हर सेड नो टू एनी ऑफ आवर क्लायंट्स. ओके. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जमशेदपूरमध्ये काम करू शकता का? जमशेदपूरला जनरली कोणी लोक गेली नाही आजपर्यंत. बरोबर. बिकॉज इट इज नॉट अ सिटी वेअर यू गो राईट फॉर अ टुरिस्ट थिंग. बिकॉज इट्स अ व्हेरी इंडस्ट्रियल हब आणि खूप वेगळी लोकॅलिटी आहे, खूप वेगळे लोक आहेत तिकडे. सो आम्ही कुठल्याच क्लायंटला आजपर्यंत नाही म्हणलो नाही. आम्ही म्हणलो ठीक आहे तुम्हाला जमशेदपूरला करायचंय ना, आम्ही वी विल एक्झिक्यूट दिस ऑर्डर. तिकडे कसं मॅनेज करायचं दॅट इज अप टू अस. बरोबर. सो असं करत करत आम्ही एक वेअरहाऊस घेत गेलो. सो द बिगेस्ट जोक इज पहिलं वेअरहाऊस जे होतं आमचं ते माझ्या घराचं पार्किंग होतं. ओके. सो तिकडनं आम्ही सुरू केली. पहिली ट्रक जी आम्ही लोड केली ती आम्ही 3-4 लोकांनी मिळून केली स्वतःनी, कारण लेबरसाठी पहिलीच ऑर्डर. बरोबर आहे. आधीच घरचे थोडेफार पैसे टाकले, त्यात अजून लेबर घ्या, वेअरहाऊस घ्या. अफोर्ड. एक्झॅक्टली. सो आम्ही 3-4 लोक आणि माझ्या पार्किंग मधले 2 आमचे बिल्डिंगचे वॉचमन, त्यांना 500-500 रुपये दिले ती एक ट्रक लोड करायला आणि आम्ही स्वतः मिळून असं 6 लोकांनी ती पहिली ट्रक लोड केली. काय बात आहे. आणि फर्स्ट वेअरहाऊस वॉज अवर पार्किंग. सो म्हणजे ती स्टोरी थोडीशी ड्रीमी वाटते की म्हणजे आपण म्हणतो की मायक्रोसॉफ्ट स्टार्टेड इन अ गराज. सो बॉक्सटॉन ऑल्सो स्टार्टेड फ्रॉम अ पार्किंग. दॅट्स अ गुड स्टोरी. ॲब्सोल्युटली लव्ह टू हिअर सच स्टोरीज. एक्झॅक्टली. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि आम्ही अजूनही कधी कधी ते जुने पिक्चर्स बघतो की आम्ही कसं चालू केलं. सो इट्स क्वाईट फनी. आणि मग त्या वेअरहाऊस पासून आज आमचे 30+ वेअरहाऊसेस
In this space, we then collaborated with a multinational logistics chain who was in this space. ओके. कारण सगळ्याच गोष्टी बिझनेसमध्ये तुम्ही स्वतः नाही करू शकत आणि Correct. ती आता वेळ पण खूप राहिलेली नाही. इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. करेक्ट. सो कोलॅबरेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन बिझनेसेस. तुम्ही नाही तर काय होतं, सगळं स्वतःच करायला लागलं, यू क्रिएट युअर ओन कॉम्पिटिशन ऍब्सोल्युटली. विच इज नॉट नेसेसरी ऑलवेज. करेक्ट. सो असं करत करत वी कोलॅबरेटेड. सो दिस ट्रक इज एंटायरली मेंटेन्ड बाय दॅट कंपनी. We use their services at a subsidized rate so that we get the benefit. They बरोबर. manage the logistics part of it. So असं कोलॅबरेट करून आम्ही खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज पण मिळत गेल्या आम्हाला. आणि मग त्यांच्या बॅकिंगनी वी हॅव अ जॉग्राफिकल प्रेझेन्स ऑल ओव्हर द इंडिया. सो असं करत करत आम्ही ग्रो झालोय. मग थोडंसं फार जरा पॅकेजिंग किंवा कंपनीचे डिटेल्स आम्हाला सांगू शकशील आमच्या युजर्ससाठी का? कारण का बघणारे कॅन बी युअर प्रॉबेबल क्लायंट्स ऑल्सो, Yes. कॅन बी प्रॉबेबल people who want to join the industry as employees Correct. also, करेक्ट or work in this field or who want to start their own thing. तर करेक्ट. त्या ह्याच्यात जर आम्हाला थोडंसं डिस्क्रिप्शन देऊ शकला सो असता. आमचे क्लायंटेल, सो वी आर बेसिकली B2B कंपनी. बरोबर. आमचं B2C मध्ये काहीच काहीच नाही. हा. B2B मध्ये कुठलीही कंपनी जे काही गोष्ट मॅन्युफॅक्चर करतीये, फॉर एक्झाम्पल तुमची काही फॅक्टरी आहे, तुम्ही टाटा महिंद्रासाठी काही पार्ट्स बनवतायत गाड्यांसाठी, ट्रकसाठी, यू आर माय प्रॉबेबल क्लायंट. बरोबर. Any company who's making parts or any components for an automotive or a manufacturing space, किंवा recently we have acquired paint industry also, जिकडनं फॅक्टरीतनं तुमच्या वेअरहाऊसेस, अच्छा. जिकडे 2 लोकेशन फिक्स्ड आहेत, पॉइंट ए आणि पॉइंट बी इज बरोबर. फिक्स्ड. सो दॅट सायकल ऑफ सप्लाय चेन इज फिक्स्ड, देअर वी कॅन डेफिनेटली वर्क. राईट. सो असे क्लायंट जे मॅन्युफॅक्चरिंग स्पेसमध्ये आहेत, FMCG स्पेसमध्ये आहेत, दोज वी कॅन डेफिनेटली केटर टू. आणि कमिंग टू हायरिंग पीपल किंवा कोणाला आम्हाला जॉईन करायचं असेल, सो डेफिनेटली वी, ॲज आय सेड, आम्ही आधी 4 लोकांपासून चालू केलं. नाव वी हॅव अ पॅन इंडिया स्ट्रेंथ ऑफ ऑलमोस्ट 120 पीपल. राईट. सो डेफिनेटली तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता इफ यू हॅव द राईट बॅकग्राऊंड अँड द राईट काय इंटरेस्ट. बॅकग्राऊंड लागते याच्यासाठी? So generally either you should have worked in the packaging space or you should be a supply chain Supply kind of person, MBA supply chain बरोबर. असेल, बरोबर. किंवा if you want to work in the, of course, finance being the backbone of any company, we hire some accountants also. That is a different clerical right. work आहे. आणि आम्ही अशीही लोक तयार केली आहेत ज्यांना ह्याच्यामध्ये काहीच नॉलेज नव्हतं, बट दे आर आवर फर्स्ट एम्प्लॉई हु वी हायर्ड 5 years बॅक, ही स्टील विथ अस टुडे. राईट. सो तोही आमच्या बरोबरच शिकत गेला. बरोबर. बरोबर. आणि ही हॅज रिच्ड अ व्हेरी गुड पोझिशन वेअर इन अथॉरिटेटिव्ह त्याच्या खाली एक वेगळी टीम आता काम करते. बरोबर. सो इफ यू आर इगर टू लर्न, वी आर हिअर टू हेल्प यू गेट इन टू द बिझनेस. असं नाहीये की आम्ही फक्त ह्याच ह्याच्यात एक्सपिरियन्स्ड, फ्रेशर असू दे, पण तुम्हाला ते करायची इच्छा असली पाहिजे. करेक्ट. पण मग हाऊ डू यू सी द कॉम्पिटिशन राईट नाव? कारण का बॉक्सटॉन सारख्या सिमिलर कंपनीज आहेत. येस. सो मग हाऊ इज द कॉम्पिटिशन दॅट? का? कारण का इंडिया बिंग अ प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट. करेक्ट. सो इट ऑल बॉइल्स डाऊन टू द प्राइसिंग. करेक्ट. करेक्ट. आणि कम्पिटेटिव्ह प्राइसिंग असणं, येस, त्याच्या पुढे सर्व्हिस असणं, Correct. मग सगळ्या गोष्टी आपल्यावर डिपेंड होतात. करेक्ट. सो मग ते तुम्ही कसं मॅनेज करता? सो कॉस्ट सेन्सिटिव्हिटी हा खूप एक इम्पॉर्टंट विषय आहे इंडियामध्ये, आणि यू कॅनॉट कंप्लेन अबाउट इट. Correct. ऑनेस्टली आपण स्वतःही, आपण फूड ऑर्डर करताना आपण स्विगी आणि झोमॅटो दोन्ही चेक करतो, अरे कशावर डिस्काउंट जास्त आहे. करेक्ट. सो यू कॅनॉट कंप्लेन टू युअर कस्टमर की माझ्या We are like प्राइसवर. that. We are एक्झॅक्टली, like इट इज that. अन इंडियन मार्केट आणि इट इज लाईक दॅट. सो जेवढं लवकर तुम्ही हे एक्सेप्ट कराल की हे तुमचं मार्केट आहे, हा. तेवढं इझियर इट इज टू पेनिट्रेट. बरोबर. बरोबर. आणि कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह असणं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण इट गिव्स द कंपनी हू सर्व्हिंग इट टू चॅनलाइज देअर थॉट्स की Right. आपण कशी ही सर्व्हिस किंवा दुसरा कोणी देऊ शकतोय तर आपण का नाही देऊ शकत आहे त्या प्राइस पॉइंटला. सो कॉम्पिटिटिव्ह लँडस्केपमध्ये देर इज अ व्हेरी बिग कंपनी इन इंडिया हू इज वर्किंग इन द सिमिलर स्पेस. Absolutely fantastic company who's been funded by Morgan Stanley and those people, backed by KKR India, who's the biggest private equity company in the global space. So they are doing fantastic with a turnover of around, I think, 300-400 crores annually. So that is our major competition right now.
बाकी छोट्या मोठ्या कंपनीज आहेत बट दे आर व्हेरी डेमोग्राफिकली खूप कंटेंट देतात. बरोबर. सो आमच्यासारखं पॅन इंडिया लेवलवर जास्त कोणी करत नाहीये. बरोबर. सो कॉम्पिटिशन असली तरी या स्पेसमध्ये आय वुड से काम करायला एवढं काही आहे दॅट बोथ ऑफ अस आर सर्व्हायव्हिंग वेल. ऑफकोर्स वी ॲट एव्हरी बिग प्रोजेक्ट वी कम नेक टू नेक इन फ्रंट ऑफ इच अदर. आणि पण ह्याच्यामध्ये हे पण होतं की नॉट ओनली आता काही कस्टमर जे आमचे एक्सपिरियन्स कस्टमर्स हु आर वर्किंग विथ अस फॉर 4 years, even our price is probably 10-15% higher because of the service that we have been giving them for the past 4-5 years. त्यांना ती रिस्क घ्यायला वाटतं की जाऊ दे ह्यांना 10% जास्त देऊ बट वील हॅव दॅट पीस ऑफ माइंड की ह्यांना धंदा दिलाय तर हे नीट करतील. करेक्ट. विच इज नॉट द केस विथ द अदर कॉम्पिटेटिव्ह कंपनी, कारण पास्ट मध्ये त्यांचं थोडं ट्रॅक रेकॉर्ड वॉज नॉट दॅट ग्रेट. बरोबर. सो असं पण होतं. पण प्राइस सेन्सिटिव्ह आणि सर्व्हिसेबिलिटी इफ यू गो हँड इन हँड ना, इट्स अ परफेक्ट बॅलन्स फॉर एनी बिझनेस. राईट. आय वुड से. राईट. नाही, दॅट्स अमेझिंग. थोडंसं टेक्निकल जाऊ. आपण बोलत होतो पॅलेट प्रूफिंग. येस. ही कन्सेप्ट. सो व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? So pallet pooling is something like A to B. जसे माझे पॅन इंडिया क्लायंट्स आहेत, सो आय डिझाईन अ पॅकेजिंग विच इज कॉमन फॉर ऑल. सो मी माझं पॅकेजिंग फॉर एक्झाम्पल क्लायंट ए ला दिलं, त्याच्याकडनं ते पॉइंट बी ला गेलंय. सो पॉइंट बी मध्ये माझ्या जवळपास कुठलं क्लायंट आहे, रादर दॅन ब्रिंगिंग द पॅकेजिंग मटेरियल बॅक टू द सोर्स, आय गिव्ह इट टू अ नियर बाय क्लायंट टू सेव्ह ऑन माय रिटर्न ट्रान्सपोर्ट. राईट. सो मग ते बी पासून सी कडे जातं, मग सेम सी मधनं तो डी ला पाठवतो, मग डी एरियामध्ये माझा एक क्लायंट असला पाहिजे तिकडनं असं. सो वी पूल द ऍसेट्स. म्हणजे प्रत्येकासाठी नवीन बाय करणे नाही, एकच जे बाय केलेले ऍसेट्स आहे यू कीप युझिंग इट ओव्हरऑल इन द सर्कल. दॅट्स व्हॉट पूलिंग बिझनेस इज. पण याच्यामध्ये मग क्वालिटी आणि ड्युरेबिलिटी चेक्स कसे करतात? सो दॅट्स वेअर आवर वेअरहाऊसिंग लोकेशन्स कम इन टू पिक्चर, वेअर द कस्टमर इज. आम्ही तिकडे प्रेझेंट आहोत. हे फार महत्वाचं आहे, कारण प्रत्येक पॉइंटला हँडलिंग होतंय त्या गोष्टीचं. सो काही ना काहीतरी थोडं डॅमेज होणार, काही खराब होणार, या गोष्टी चालू असतात. बरोबर. सो ॲट एव्हरी चेक पॉइंट, ॲट एव्हरी वेअरहाऊस वी हॅव अ टीम अँड अ सुपरवायझर हू डज दिस क्वालिटी चेक्स आणि डॅमेज कंट्रोल देअर, सो दॅट एका पॉइंट नंतर ते नाही केलं तर 6 महिन्यांनी खूप जास्त ब्लोआउट होतं ते. करेक्ट. इफ यू डोंट कंट्रोल इट ॲट एव्हरी पॉइंट. बरोबर. सो म्हणून आम्ही एवढे वेअरहाऊस लोकेशन्स ठेवलेत. सो मग चेक्स वगैरे करत असतात? येस. ॲट एव्हरी पॉइंट इट इज चेक्ड. व्हॉट एव्हर इज डॅमेज इट इज पुट ऑन द साइड फॉर रिपेअर्स, रेस्ट गोज फॉर द नेक्स्ट सेट. बरोबर. असं. बरोबर. ओके. मग या इंडस्ट्रीमध्ये काय लेटेस्ट इनोव्हेशन दॅट यू आर एक्सायटेड अबाउट? कारण का दिस इज समथिंग न्यू दॅट इज कमिंग, कारण डेफिनेटली याच्या पुढेही काहीतरी वेगळी गोष्ट येऊच शकते. येस. तर एनिथिंग? सो आता कुठल्याही बिझनेससाठी मी म्हणून टेक्नॉलॉजी प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, कारण टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स आहे अँड इफ यू डोंट गेट द बेनिफिट ऑफ दॅट टेक्नॉलॉजी यू विल बी लेफ्ट बिहाइंड. म्हणजे कोणीतरी दुसरं ते करून तुमच्या पुढे निघून जाणार. आणि दॅट इज द पॉवर ऑफ टेक्नॉलॉजी. सो आम्ही आता हे जे आतापर्यंत मॅन्युअल ट्रॅक अँड ट्रेस व्हायचं की कुठून कुठे चाललंय काय, सो वी आर डेव्हलपिंग अ RFID नेटवर्क फॉर इट. येस. with an integrated ERP system. Okay. Customized fully for us, जेणेकरून प्रत्येक चेक पॉइंटला आल्यावर our team does not have to count each and every asset manually. They just have to scan the entire bulk and that data will be pulled by the system. आणि it will tell you की एवढं quantity of हे assets इथे आहेत, इकडनं हे बाहेर गेलेत, and you can track the entire supply chain of that pallet also. Correct. So that is the technological advancement that we are doing. But have you thought about blockchain? कारण का blockchain has been similarly being used maximum in supply chain management. Yes. कारण का हा जो सगळा जो प्रॉब्लेम आहे, करेक्ट, तो फार जास्त लेवलला सॉर्ट करतोय. करेक्ट. सो ब्लॉकचेन पण आम्ही फेज 2 मध्ये इम्प्लिमेंट करतोय विथ AI, wherein that ERP is also controlled with AI. आमच्या क्लायंटनी he need not generate a report every time. He just has to ask the system via voice or chat ki you know what is my stock count बरोबर at this location. Right. So immediately that AI assistant can give you a generated report. So जिकडे तुम्हाला 10 क्लिक करायला लागत होते, आता on a voice command you can get that report. आणि being AI coming into picture, खूप गोष्टी सॉर्ट. ऍब्सोल्युटली. अमेझिंग यार, अमेझिंग. पण मला एक सांग की जे तू म्हटलास ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि FMCG, तर याच्या व्यतिरिक्त तुला कुठल्या इंडस्ट्रीज आयडेंटिफाय केल्या आहेत ज्यांचे हाय
अडॉप्टेबिलिटी म्हणजे हाय तिकडे हे आहे काय हाय पोटेन्शियल आहे बट लो अडॉप्टिव्हिटी चालेल असं. सो आमचा मेजर सेगमेंट इज कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स. आता एक छोटं एक्झाम्पल देतो. आपण टीव्ही घेतो जाऊन, त्याच्याबरोबर एक भला मोठा बॉक्स येतो आपल्याकडे. ऍब्सोल्युटली. तुम्ही घरात टीव्ही लावल्यावर तो बॉक्स आयदर कुठेतरी फेकून देतो विथ दॅट थर्माकॉल अँड ऑल ऑफ दॅट. बरोबर. आयदर यू थ्रो इट ऑफ और यू कीप इट समवेअर इन द हाऊस वेअर इट इज नॉट युज फॉर द नेक्स्ट 4-5 years. ऍब्सोल्युटली. सो कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हा जो बॉक्स आहे, इफ यू कॅन रिप्लेस इट विथ अ रिटर्नेबल मॉडेल. आता त्या बॉक्सला पण एक किंमत आहे जो कन्झ्युमर पे करतोय. टीव्ही घेताना 50,000चा टीव्ही, त्याच्यामध्ये 2,000 रुपयाचा तो बॉक्स आहे. इफ यू गिव्ह दॅट क्लायंट अ रिटर्नेबल बॉक्स अँड डोंट चार्ज दॅट 2,000 रुपीज, कारण यू आर नॉट स्पेंडिंग इट. तो बॉक्स त्या कंपनीकडे परत जातो. डिस्काउंट ऑल्सो. इट इज अ डिस्काउंट. स्क्रॅप जनरेशन नाही होते. कस्टमरला घरात जागा नाही करायला लागत आहे तो बॉक्स ठेवायला. आणि तुम्ही परत देताय. सो यू आर सेव्हिंग ऑन दॅट 2,000 रुपीज ऑफ दॅट पॅकेजिंग मटेरियल विच इज युजलेस ऍट द एंड ऑफ द डे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 3 वर्षांनी घर शिफ्ट करायचं. आपण का ठेवतो तो बॉक्स? अरे मला 3 वर्षांनी घर शिफ्ट करायचं, मला टीव्ही पॅक करायला तो बॉक्स राहू दे. देर इज अ टेक्नॉलॉजी और देर कुड बी अ टेक्नॉलॉजी की तुम्ही त्या कंपनीला रिक्वेस्ट टाका की मी शिफ्ट करतोय, माझं हे मॉडेल आहे, यू शिप मी 1 एम्प्टी बॉक्स. बरोबर. मी तो युज करतो मूव्हर्स अँड पॅकर्सला देऊन, आणि मी नवीन घरी गेल्यावर तो बॉक्स मी परत तुम्हाला देऊन टाकतो. आय विल पे अ स्मॉल रेंटल फी फॉर दॅट. ऍब्सोल्युटली. आय मीन दिस इज अ व्हेरी बिग फील्ड. या, इट इज अ बिग आयडिया दॅट कॅन बी वर्क. आता तुमचं B2C डोमेन कडे चालू शकतो. एक्झॅक्टली. सो ह्या B2C मध्ये हे काम करू शकतो. आणि ऍडव्हान्समेंट एवढी आहे ह्याच्यामध्ये. US मध्ये देर इज अ कंपनी कॉल्ड एज लूप. ह्याच्यामध्ये एवढ्या मायक्रो लेवलला रिटर्नेबल गेलंय. फॉर एक्झाम्पल शॅम्पूज, कंडिशनर्स वगैरे जे आहेत, यू बाय फर्स्ट टाइम द बॉटल ऑफ शॅम्पू, त्यामध्ये पण शॅम्पूची एक कॉस्ट आहे आणि त्या बॉटलची एक कॉस्ट आहे. द नेक्स्ट टाइम यू गो देअर, यू टेक युअर ओन एम्प्टी शॅम्पू बॉटल आणि देर इज अ डिस्पेन्सर. यू जस्ट डिस्पेन्स इट. तुम्हाला 1/2 लिटर शॅम्पू पाहिजे, यू जस्ट पे फॉर द शॅम्पू, नॉट फॉर द पॅकेजिंग. करेक्ट, करेक्ट. अरे पण केवढी अनटॅप्ड इंडस्ट्रीज असं आता. ऍब्सोल्युटली. एक तर मूव्हर्स अँड पॅकर्स ऑल ओव्हर द ग्लोब बघितलं तर लोक केवढे युटिलायझेशन होऊ शकते, ऍप्लिकेशन होऊ शकते. सेकंड इज your Flipkarts and Amazons and DLFs of the world. एवढे बॉक्सेस रोज ट्रान्सपोर्ट होतात. त्याच्यामध्ये जर रिटर्नेबल पॅकेजिंग असली. येस. सो दे हॅव ऑलरेडी स्टार्टेड टू अडॅप्ट टू. आता फॉर एक्झाम्पल जिओमार्ट, इफ यू ऑर्डर समथिंग फॉर जिओमार्ट, तुम्ही जर का त्यांच्या ट्रकमध्ये जाऊन बघितलं, दे आर नॉट युझिंग बॉक्सेस, दे आर युझिंग दीज क्रेट्स विच आर युज्ड फॉर दिस पॅकेजिंग मटेरियल, आणि हे स्क्रॅप होत नाही. सो दे कीप युझिंग दिस फॉर द नेक्स्ट 3-4 years. So this adaptability is already coming at a B2B level. ह्याला B2C ला यायला थोडा वेळ लागेल. बरोबर आहे. कारण आपली अशी मेंटॅलिटी यार, जाऊ दे ना, ती बॉटल फेकून देऊ ना, काय करेक्ट. फेकून देऊन यू डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग आउटसाइड. राईट. सो हे सस्टेनेबिलिटी आणि ESG नॉर्म्स जे आता गव्हर्नमेंट आणतंय, दॅट इज ऑल्सो हेल्पिंग अस पुश अ लॉट, ॲटलिस्ट टू द B2B लेवल, जिथे मेजर स्क्रॅप जनरेशन होतं. बरोबर. So government is also helping us a lot. Okay. Helping the nation, for example. Right, like that was my next question. Make in India. Yes. आणि हे सगळे जे इनिशिएटिव्ह आहेत, आणि प्लस यू सी की इन द बजेट दॅट हॅव बीन, जे लास्ट 2 बजेट आहेत त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, FMCG ह्यांना खूप पुश दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक. करेक्ट. सो हाऊ इज दॅट इकोसिस्टम शेपिंग Boxtron's future? So, as I said, India for the next 15 to 20 years, regardless of which government comes, आता आपण ह्या पाथला ऑलरेडी आलेलो आहे ग्रोथच्या, की देर इज नो लुकिंग बॅक फ्रॉम हिअर. सो नेक्स्ट 15-20 years इकॉनॉमिकली इंडिया इज गोइंग टू ग्रो सो मच. कारण चायनाला सबस्टिट्यूट सगळे शोधतायत. बरोबर. बिकॉज ऑफ द अनसर्टनिटीज इन चायना. ट्रू. India is the next best possible option, आणि Indians are taking very good advantage of it. Right. I've seen so many businesses flourish because of this Make in India, exports. जी तुमच्याकडे पॉप्युलेशन जे लोकांना वाटतं आपल्याकडे खूप आहे, बट दे डोंट नो इट इज अ मेजर स्ट्रेंथ फॉर द कंट्री. बाकीच्या कंट्रीज आज दे आर रिअली इन अ बॅड स्टेज बिकॉज दे डोंट हॅव पीपल टू वर्क. ऍब्सोल्युटली. आणि आपल्याकडे आहेत तर आपण त्याला शिव्या देतो. एवढा वर्किंग क्लास आहे आपल्याकडे. ऍब्सोल्युटली. आणि हेच इंडियाला पुढचे 20-25 वर्ष ग्लोबल
सुपर पॉवर ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे हे घेऊन जाणार आहे. राईट. बिकॉज ऑफ पीपल लाईक यू अँड मी हु आर वर्किंग Absolutely. डे इन अँड डे आउट आपल्यासाठीही, आणि इट इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द नेशन ऑल्सो. ट्रू. सो देर इज नो लुकिंग बॅक फॉर इंडिया. आणि हे मेक इन इंडिया किंवा जे काय गव्हर्नमेंट सबसिडीज, एवढे ग्रँट्स मिळतात आज नवीन कंपनीजला, विमेन एंटरप्रेन्युअर्सला, एवढा सपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा. सो आय रिअली फील की यंग जनरेशन शुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस. राईट. म्हणजे आम्ही जेव्हा प्रॉब्ली चालू केलं एक 5-7 वर्षापूर्वी, तेवढा हे नव्हता गव्हर्नमेंटचा कल स्टार्टअप इंडियाकडे किंवा, पण आता एवढं सोशल मीडिया प्रेझेन्स आहे, एवढं सगळं इझिली अवेलेबल आहे. सो एव्हरीवन शुड टेक दॅट लीप ऑफ फेथ आणि काहीतरी चालू करायला पाहिजे. जे आम्हाला खूप लेट कळलं की आधी, म्हणजे इफ यू आस्क मी काय हे करायचं, तर बॉक्सटॉन मला असं वाटतं मी अजून ते 3-4 वर्ष आधी चालू करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. सो दॅट्स हाऊ इट इज. अर्लियर द बेटर. अगेन एन ऑन्टरप्रेन्योरियल थिंग. करेक्ट. दरवेळेस आपल्याला वाटतं अरे हे मी 5 वर्षापूर्वी जर सुरू केलं, करेक्ट, 10 वर्षापूर्वी, करेक्ट, तरी म्हणजे मला असं वाटतं की आयटी जॉब करण्यापेक्षा मी पहिल्याच वर्षी चालू केलं असतं तर दॅट इज अगेन करेक्ट. ग्रास इज ऑलवेज ग्रीन. करेक्ट. पण कमिंग टू बॅक टू द क्वेश्चन्स की हाऊ डू यू प्लॅनिंग टू टेक इट इंटरनॅशनल? का कारण आय थिंक नॅशनली यू हॅव व्हेरी वेल एस्टॅब्लिश्ड. येस. आणि दॅट इज अ प्रोसेस दॅट विल गो ऑन. येस. मग इंटरनॅशनल याच्यात काय करण्याचं प्लॅन? सो इंटरनॅशनली पण ॲज आय सेड, इंडिया बिकमिंग द एक्सपोर्ट हब ही सर्व्हिस इंडियामध्ये खूप पुढे लागणार आहे. दॅट इज द विजन दॅट वी आर हॅव्हिंग. आणि त्या विजनसाठी वी हॅव टाईड अप विथ अ युरोपियन कंपनी हू इज डुईंग अ ग्लोबल पूलिंग बिझनेस आउट ऑफ इट. ओके. सो इंडियामध्ये वी आर देअर ऑथोराइज्ड बिझनेस पार्टनर्स यू कुड से, जेणेकरून इंडियाचा जो काही बिझनेस आहे, आता आमचं आत्ता एवढं प्रेझेन्स नाहीये की फॉर एक्झाम्पल बिकॉज ऑफ द कस्टम्स आणि हे सगळ्या गोष्टी, जी गोष्ट एकदा इंडियाच्या बाहेर जाते, इट इज नॉट सो इझी टू गेट इट बॅक इन इंडिया. It is easy, but if you have to pay a customs on that, right, and that kills our margins and models. So we had to tie up with a European company who is, for example, India मधनं काही गोष्ट जर्मनीला जाते और US ला जाते, तिकडनं ते पिकअप करून पूल करून दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीत पाठवायचं. त्यांना स्वस्त आहे पण आपल्याला नाही. एक्झॅक्टली. आपल्या काही ट्रेड लॉज वगैरे चेंज करण्याची गरज आहे यासाठी? ऍक्च्युली नाहीये गरज, बिकॉज इट इज अ गुड लॉ. नाही तर अदरवाईज काय होईल, ह्या लॉ खाली बाकीचे अफरातफर खूप चालू होईल, विच इज नॉट रिक्वायर्ड. राईट. कारण इंडियामध्ये लूपहोल काढणारे प्रचंड लोक भरपूर आहेत. सो एक लॉ चेंज केला की त्याच्यामध्ये चांगल्या 10 गोष्टी होतात आणि वाईट 100 गोष्टी होतात. राईट. सो the law is good. So the way out is you tie up with the companies who are already doing this rather than doing it yourself. As I said, collaborate again. True. सगळ्याच गोष्टी तुम्ही नका करू. सो आम्ही एका कंपनीला ऑर्डर देतो की आमचं इकडनं शिपमेंट जात आहे, बरोबर, यू पिक इट अप फ्रॉम US and you send it wherever. I don't care. बरोबर. My role ends when it goes to my client and my role ends there. Okay. सो असे क्लायंट्स आहेत आणि वी अर्न अ फेअर शेअर अमाऊंट ऑफ इट. आमचा रेव्हेन्यू वाढतो, कमिशन प्रॉफिट्स वाढतात. सो इट इज ओके. अमेझिंग. दॅट्स हाऊ वी आर लुकिंग ॲट द ग्लोबल मार्केट ऑल्सो. अमेझिंग. तर मग when you started Boxtron, so now we'll talk about the challenges starting the company. Yeah. जसं तू म्हटलास, getting client was difficult first 9 months. पण त्या व्यतिरिक्त काही सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये you see some roadblocks. They are still slowing down the industry. किंवा पॅकेजिंग याच्यातलं अजूनही काही तू रोडब्लॉक्स बघतोस जे तुला बोलायला आवडते? करेक्ट. सो इंडिया ॲज सच हे खूप एक अनऑर्गनाइज्ड मार्केट आहे. सो इवन इन B2B खूप गोष्टी डिपेंड ऑन देअर एंड क्लायंटेल, किंवा आपल्या इथे फ्लक्च्युएशन्स खूप असतात. जसं की दिवाळीत किंवा पाडव्याला लोक गाड्या खूप घेतात. सो गाड्यांचा सेल त्या 2-3 महिन्यात खूप सगळ्यात जास्त असतो. बजेटला प्राइस वाढणार असेल तर फेब-मार्च मध्ये जेव्हा बजेट येतं त्याच्या आधी लोक गाड्या घेतात, त्याच्यानंतर फॉल डाऊन होतो. सो हे फ्लक्च्युएशन्स जे आहेत, इयरली फ्लक्च्युएशन्स, दिस ऑल्सो डिस्टर्ब द इंडस्ट्री आणि आमचे रेव्हेन्यूज. राईट. सो यू कॅनॉट एक्सपेक्ट की दर महिन्याला तुम्ही एक्स रेव्हेन्यू कराल. कधी एक्स मायनस होतो, कधी एक्स प्लस होतो, डिपेंडिंग ऑन द मार्केट कंडिशन. सो यू हॅव टू स्ट्रक्चर युअर प्राइसिंग अकॉर्डिंगली की यू कॅन सस्टेन द एंटायर इयर. बरोबर. हा पॉइंट नंबर 1. सेकंड पॉइंट इज इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर, ऑल्दो इट इज डेव्हलपिंग व्हेरी फास्ट, इट इज नॉट ॲज पर द ग्लोबल स्टँडर्ड्स. फॉर एक्झाम्पल रोड नेटवर्क, US, UK, जर्मनी, युरोपमध्ये
तुम्हाला माहिती आहे हा ट्रक जर का पॉइंट ए टू पॉइंट बी 12 तासात पोहोचणार आहे, तो 12 तासात पोहोचतो. बरोबर. कारण दे नो द स्पीड लिमिट्स आर सेट, रोडमध्ये ब्रेकडाऊन नसतात, कुठे रोड खराब नसतो, जॅम्स नसतात. सो दॅट ट्रक विल रीच इन 12 hours. इंडियामध्ये ते नाहीये. इवन दो यू हॅव जीपीएस ट्रॅकिंग, आता कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये रस्ता ट्रक बंद पडलाय, बरोबर आहे, तुम्ही त्या जीपीएस ट्रॅकिंगचं काहीच नाही करू शकत. तो ट्रक हॅज टू स्टँड ऍट द गराज फॉर 2 days. तो रिपेअर होऊनच मग बाहेर पडणार, तुम्ही इकडनं काहीच नाही करू शकत. सो हे अनसर्टन्टीज इंडियामध्ये खूप आहे. त्याच्यामध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर इज वन. सेकंड इज आपल्या इथे खूप जुने ट्रक्स खूप जास्त लाईफ स्पॅन साठी यूज होतात. करेक्ट. जनरली वेअर इन 15 years मध्ये स्क्रॅपेज पॉलिसी आली आहे. बाहेरच्या देशांमध्ये यू कॅनॉट यूज इट फॉर मोर दॅन आय थिंक 10 or 15 years. प्लस लिमिट ऑन द नंबर ऑफ टन ऑफ वेट यू कॅन कॅरी. करेक्ट. इथे ओव्हरवेट होतात. तुम्ही 15, 20, 25 वर्ष तो सेम ट्रक वापरताय विच इज रिडन फॉर 5 lakh 6 lakh kilometers. बरोबर आहे. सो इट इज गोइंग टू ब्रेक डाऊन वन्स इन अ मंथ. हे एक्सेप्टेड आहे. राईट. सो प्लॅनिंग वाईज सप्लाय चेन मध्ये प्लॅनिंग इज सो इम्पॉर्टंट, आणि ते इंडियामध्ये तुम्हाला तेवढं थरली करता येत नाही इन रिअल टाइम, कारण हे असे इश्यूज प्रॅक्टिकल येत असतात. बट इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द बिझनेस. कस्टमरलाही माहिती असतं की जेव्हा आम्ही सांगतो हे ट्रक 2 दिवसात येणार आहे, त्याचे 2 ते 3 तोही पकडतो, तो पण कन्सिडर करतो. सो दॅट्स हाऊ ग्राउंड लेवल प्लॅनिंग ऑल्सो वर्क्स. सो हे काही गोष्टी इंडियामध्ये अजून डेव्हलप होतील ओव्हर द पिरियड, अँड इट विल रिफाईन इट सेल्फ. पण आता हे काही चॅलेंजेस सप्लाय चेन मध्ये येतात, किंवा ड्रायव्हरचे इश्यूज आहेत. बरोबर आहे. तो उद्या दारू पिऊन झोपला, तुम्ही काही नाही करू शकतो, फोन बंद करून झोपतो. बरोबर. तुम्ही काहीच नाही करू शकत. ही स्विचेस ऑन हिज फोन, आणि इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द बिझनेस. काही नाही करू शकत तुम्ही त्याला. राईट. सो हे असं चालू असतं रोजच्या दिवशी. हे तुमचे मेजर पण चॅलेंजेस आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द बॉक्सेस आणि याच्यात काही चॅलेंजेस. सो मॅन्युफॅक्चरिंग वाईज वी हॅव अ इन हाऊस डिझाईन टीम, बट we have again vendor types. We don't manufacture them ourselves. We are a pure service company wherein we focus on the service and the operations of the boxes किंवा जे पॅकेजिंग मध्ये. सो आमचे जे वेंडर टाइप्स आहेत, आम्ही डिझाईन त्यांना प्रोव्हाइड करतो, दे मेक इट ॲज पर आवर डिझाईन, आणि देन वी डू द ऑपरेशन्स अँड द ॲसेट मॅनेजमेंट ऑफ दॅट. This helps us in focusing again on the operations, not on the manufacturing, because manufacturers खूप आहेत बरोबर करणारे, because it is not a rocket science. बरोबर. प्रत्येक तुम्ही इंडस्ट्रियल एरियामध्ये जाल, तुम्हाला 4 लोक मिळतील जे हे बॉक्सेस बनवू शकतात. सो इट डज नॉट हॅव एनी USP एज सच की तुम्ही तो बिझनेस का टाकावा. करेक्ट. यू माइट एज वेल रादर पे द 10% ऑफ मार्जिन टू युअर वेंडर, आणि तू बाबा करून दे मला जे पाहिजे ते. That makes more sense. तुम्ही म्हणजे उबर आणि स्विगी झोमॅटो आहात ऑफ द पॅकेजिंग इंडस्ट्री. ऍब्सोल्युटली. जेवण कोणतरी दुसरं बनवतंय, आमचे लोक ते डिलिव्हर करतात. बरोबर. आणि ते मॅनेज द सप्लाय चेन. अमेझिंग. म्हणजे आय थिंक दिस वॉज द बिगेस्ट गॅप इन द इंडस्ट्री विच यू हॅव मॅनेज टू फाइंड. करेक्ट. अँड यू आर सर्व्हिंग इट सो वेल. अमेझिंग आहे यार, हे खूपच छान आहे. पण मला एक सांग की मेनली कंपनीज दे प्रिफर कॉस्ट कटिंग more than using sustainable products or items. तर या चॅलेंजला तुमची बिझनेस केस कशी फिट होते आणि हाऊ डू यू ऍड्रेस दिस? सो ह्याच्यासाठी ऑफकोर्स ॲज अ सेड इट्स अ व्हेरी कॉस्ट सेन्सिटिव्ह मार्केट. कारण तुम्ही ज्या क्लायंटशी डील करताय त्यांचाही कोणीतरी बॉस बसलेला आहे जो त्यांना टार्गेट देतोय की माझा आता पॅकेजिंगवर 10 रुपये स्पेंड होत आहेत, मला ते 8 रुपयावर आणायचं किंवा 9 रुपयावर आणायचं. बाकीचे जे ऑपरेशन्स आहेत इन अ कंपनी ऑफ माय क्लायंट, दॅट इज ऑलरेडी व्हेरी रिफाईन्ड, आणि तिकडे सगळीकडे कॉस्ट कटिंग करून झालेली आहे. सो आता पॅकेजिंग आणि लॉजिस्टिक्स इज वन ऑफ द सेक्टर्स विच ऑल कंपनीज आर टार्गेटिंग की आम्हाला इथे 2 रुपये वाचवायला कसे मिळतील. करेक्ट. सो त्यामध्ये आम्ही एक जो चेंज बिझनेस मॉडेल मध्ये असा केला की हे जे पॅकेजिंग आम्ही डेव्हलप करतो हे त्या कंपनीजला विकायचं नाही. बरोबर. आम्ही 100 रुपयाचा बॉक्स घेतोय, तुम्ही 10 रुपयाचा पेपरचा बॉक्स घेत होता, आमचा बॉक्स हा 10 पट महाग आहे, पण आय विल रेंट दॅट बॉक्स आउट टू यू ॲट 8 rupees. बट यू हॅव टू साइन अ कॉन्ट्रॅक्ट विथ मी फॉर 3 years. बरोबर. जेणेकरून माझी कॉस्ट 1 ते 1.5 वर्षात रिकवर होते. ते 8 रुपये मी जेव्हा तुमच्याकडनं घेतोय, आणि आफ्टर दॅट 1.5 years व्हॉट एव्हर आय अर्न आउट ऑफ इट दॅट इज माय प्रॉफिट. सो कंपनीचे 2 रुपये वाचले, आय हॅव टू इन्व्हेस्ट अँड आय गेट अ रिकरिंग अमाऊंट फ्रॉम यू एव्हरी मंथ. सो आय एम ॲट पीस की माझा एक क्लायंट जो आलाय
तो 3 वर्ष तर माझ्याकडून सोडून कुठे जाणार नाही. राईट राईट. So that gives me a sustainable business growth over. So I know my projections for the next 3 years sitting here today. की जेवढा मी आता बिझनेस करतो तो तर आहेच आहे पुढचे 3 वर्ष. ह्याच्यात ग्रोथ काय होईल. सो आय डोंट हॅव टू वरी की क्लायंट ऍज लॉंग एज यू खूप मेजर गुफअप काही झाला बरोबर आणि तुम्ही ऑपरेशनली क्लायंटला सपोर्ट नाही करू शकत तरच तो क्लायंट तुम्हाला सोडून जाईल, नाही तर नाही जाणार. सो टिल डेट वी हॅव 100% कस्टमर रिटेन्शन रेट. अच्छा. सो जे कस्टमर आमच्याबरोबर 2019-20 पासून जे आलेले आहेत ते अजूनही आहेत. अँड वी हॅव ग्रोन विथ देम. बरोबर. ज्यांच्याबरोबर आम्ही आधी 1 प्रोजेक्ट करायचो, आज मी 20 प्रोजेक्ट करतोय त्यांच्याबरोबर. सो दॅट इन इट सेल्फ इज अ ग्रोथ स्टोरी अँड अ सक्सेस स्टोरी अँड द ट्रस्ट जे कस्टमरचा आमच्यावर आलेला आहे. ह्या केसमध्ये तुम्ही त्यांना 10% कॉम्पिटिशन पेक्षा जास्त जरी चार्ज केलं, दे नो हाऊ बॉक्सट्रॉन ऑपरेट्स. करेक्ट. सो दॅट लेव्हरेज यू कॅन गेट लेटर. असं. पण तुला तरी असं अजून वाटतं कारण का की अजूनही असं वाटतं की लॅक ऑफ अवेअरनेस ऑर रेझिस्टन्स आहे फ्रॉम मोस्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इन युझिंग रियुजेबल आयटम्स, का आता तो क्लिअर व्हायला लागलाय की नॉलेज वाईज किंवा अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो तो आहे. कारण सगळ्यांना माहित नाही. आता ह्या पॉडकास्ट नंतर लोकांना कळेल रिटर्नेबल पॅकेजिंग काय, जे नाहीये लोकांना माहिती. सो अवेअरनेस वाईज देर इज आय वुड से अ गॅप. पण तुम्ही ते एक्सप्लेन केल्यानंतर युसेज वाईज देर इज नो रिलक्टन्स ऍज सच. कारण तुम्ही त्यांना एक्सप्लेन केलं आणि त्यांना सांगितलं तुमचेही 2 पैसे वाचतायत, तुम्ही स्क्रॅपही जनरेट करताय, तुम्हाला सस्टेनेबिलिटी वाईज किंवा गव्हर्नमेंटला कार्बन क्रेडिट्स मध्ये तुम्हाला फायदा होतोय. बिकॉज ESG नॉर्म्स आणि सस्टेनेबिलिटी नॉर्म्स हे खूप स्ट्रिक्ट आहेत गव्हर्नमेंटचे. अँड एव्हरी इयर अ कंपनी हॅज टू सबमिट अ रिपोर्ट अगेन्स्ट दॅट. नाव ओके, जे मागच्या 2-3 वर्षापासून चालू झालंय. थोडं काय नॉर्म्स आहेत, काय जरा डिटेलमध्ये. सो जनरली हाऊ मच स्क्रॅप आर यू जनरेटिंग एव्हरी इयर, तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह मध्ये काय काम केलं, तुम्ही सोलर लावलंय का तुमच्या प्लांटला, हाऊ मच तुम्ही किती वीज जनरेट करताय किंवा किती कार्बन क्रेडिट्स. कार्बन क्रेडिट्स इज अ टर्म दॅट दे यूज टू कॅल्क्युलेट की किती तुम्ही वेस्ट जनरेट करतात. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटला तुम्हाला रिपोर्ट कराव्या लागतात. सो तुम्ही जर का क्लायंटला सांगितलं एक तर तुमचे ₹1-2 वाचतायत फॉर एक्झाम्पल, प्लस तुम्हाला हे जे बाय प्रोडक्ट्स ऍडव्हान्टेज मध्ये मिळतायत हेही तुम्हाला ऑन टॉप ऑफ इट मिळतात विदाउट डुईंग एनिथिंग, देन वाय नॉट. देन इट्स अ नो ब्रेनर फॉर अ कस्टमर. माझे पैसेही वाचतायत, हेडेक जो आहे तोही बॉक्सट्रॉन करतोय आणि मला परत ग्रीन क्रेडिट्स पण मिळत आहेत. सो यू हॅव टू टॅकल दॅट प्रॉब्लेम इन सच अ वे की दॅट कस्टमरला नाही म्हणायला कुठे जास्त स्कोप द्यायचा नाही. बरोबर आहे. That's how we have done it till now. This is amazing आहे का, कारण का या गोष्टी ऍज अन ऑन्टरप्रेनर आपल्याला सुरुवातीला कळतात की लोक बघतायत नाही बघत आहेत हा विचार करताय. कारण कधी कधी काय, यू हॅव द प्रोडक्ट राईट, यू हॅव द पिच राईट, करेक्ट, बट तरी ते एक रेजिस्टन्स असतोच आपण म्हणतो ना, का कारण का दे हॅव नॉट युज्ड इट. करेक्ट. आय थिंक यू हॅव अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग पिच. तर पण मला एक सांग की मग व्हॉट इज द लॉंग टर्म विजन फॉर बॉक्सट्रॉन आणि काय तुमचं एक्सपेन्शन प्लॅन्स आहेत, कसं आहे? सो कुठल्याही बिझनेस फाउंडरचं मला असं वाटतं की एक अल्टिमेट एम असतो की मला माझी कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करायची समडे. बरोबर. आय वुड विश फॉर दॅट अँड एव्हरी कंपनी शुड विश फॉर दॅट. ॲब्सोल्युटली. आपण आज घरी बसून अशा कंपनीजवर ट्रेड करतो किंवा त्यांचे स्टॉक्स घेतो, तर तुम्हालाही एक दिवस तुमची कंपनी कोणीतरी आपले स्टॉक्स घेतंय. इट इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. अँड इट हेल्प्स युअर नेशन ऑल्सो इन अ व्हेरी बिग वे. सो मी आणि माझे को फाउंडर्स आर व्हेरी स्ट्रॉंग नॅशनलिस्ट. म्हणजे इंडियासाठी काही पण ऑनेस्टली इट हॅज बीन अ व्हेरी रिसेंट डेव्हलपमेंट इन द पास्ट 5-10 years बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंट आणि हाऊ दे आर एंगेजिंग द यूथ अँड द वे दे हॅव पुट India on the global market. Exactly. Absolutely. So आम्हालाही आवडेल की बॉक्सट्रॉन वुड कॉन्ट्रीब्यूट टू इंडियाज ग्रोथ समडे, जी आता फॉर एक्झाम्पल खूप कमी ह्याच्या स्केलवर होतीये. बरोबर आहे. सो दॅट इज द अल्टिमेट एम. बट ऑफकोर्स देर आर सम शॉर्ट टर्म गोल्स की बाबा पुढच्या 2 वर्षात 100 कोटी करायचंय, 3 वर्षात 500 कोटी करायचंय, 1000 कोटी करायचं. दीज आर माइलस्टोन्स जे प्रत्येकाला करायचंय. सेकंडली वी वॉन्ट टू एम्प्लॉय as many people we can. जे युथ, वी हॅव अ व्हेरी यंग कंपनी. म्हणजे सगळ्यात म्हातारी लोक कंपनीतले मी आणि माझे फाउंडर्स आहोत. द एंटायर टीम इज दॅट यंग. करेक्ट. सो वी लाईक टू एम्प्लॉय सच एनर्जेटिक पीपल. कारण
ते असं काही थिंक करू शकतात जे तुम्ही नाही करू शकत राईट ॲट दिस एज, बिकॉज त्यांचे काही आयडियाज खूपच वेग असतात, बट समटाइम्स समथिंग क्लिक्स. सो वी लाईक टू पुट आवर ट्रस्ट ऑन द न्यू जनरेशन, आणि ते काम करतील आपण असं वाटतं. काही घोडे तुम्ही म्हणता ज्यांच्यावर पैसे लावले ते नाही तेवढे, काही जिंकतात काही हारतात. सो असं, बट इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द बिझनेस. बट वी लाईक टू एम्प्लॉय अँड इन्स्पायर न्यू जनरेशन. त्यांनाही सांगतो आम्ही की आम्ही जर काही करू शकतो तर तुम्ही करा. उद्या तुमच्या डोक्यात काही आयडिया आली, यू आर फ्री टू गो अँड स्टार्ट युअर ओन व्हेंचर. वाय नॉट? करेक्ट. म्हणजे आम्हाला आमच्या तेव्हा बॉसेसनी थांबवलं असतं किंवा नसतं जाऊ दिलं फॉर व्हॉट एव्हर रिझन, दे कॅनॉट स्टॉप इट, बट की नसतं करू शकलो आज. बरोबर. सो वी ट्राय टू इन्स्पायर द युथ ऑल्सो इन दॅट वे. अमेझिंग. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, कारण का बिंग इन टू दॅट डोमेन ऑफ मार्केटिंग कसं करता तुम्ही? कारण का B2B ला मार्केटिंग करणं थोडं चॅलेंजिंग असतं. एक्झॅक्टली. सो B2B मध्ये मार्केट इज युअर फेस व्हॅल्यू. मी किंवा माझे बाकीचे को फाउंडर्स जे रिलेशन्स आम्ही इंडस्ट्रीमध्ये मागच्या 5 वर्षात ठेवलेत, दॅट इज गिव्हिंग अस द बिझनेस. राईट. We don't do digital marketing. We do not spend a single rupee on digital marketing. Right. अजून तरी of course we want to do it because social media presence is something now. And म्हणजे असं की तुम्ही का नाही करत आहात? म्हणजे it might not get me a new business. बरोबर. But your footprints, at least your footprints are there. Correct. So आमच्या स्केल मध्ये आमचं फेस व्हॅल्यू इज आवर मार्केटिंग स्ट्रेंथ. राईट. सो मी समजा कस्टमर समोर उद्या जाऊन बसलो, ही नोज की मी जे बोलतोय ते कमिटमेंट मी दिली आहे तर ती फुलफिल होईल. राईट. उद्या जर का दुसरा कोणी गेला, इफ ही डज नॉट हॅव द ट्रॅक रेकॉर्ड, दुसरी नवीन कंपनीत, म्हणून कस्टमर विचार करेल यार आपण ह्याच्याशी कधी काम नाही केलंय, हा म्हणतोय हा करेल, उद्या नाही केलं, बरोबर, तर दॅट पर्सन्स रेप्युटेशन इन हिज कंपनी इज ऑल्सो ॲट स्टेक फॉर गिव्हिंग अ बिझनेस टू अ थर्ड पर्सन. ऍब्सोल्युटली. सो ह्यामध्ये मार्केटिंग इज व्हेरी सिम्पल. यू कीप युअर रिलेशन्स, यू नेटवर्क थ्रू दोज रिलेशन्स. राईट. कारण आमचं असंही होतं, आता आमच्या क्लायंटेलमध्ये लोक एक कंपनी सोडून दुसरीकडे जातात. बरोबर. इफ यू हॅव गिव्हन देम अ सर्व्हिस इन द प्रिव्हियस कंपनी वेल, अँड इफ यू हॅव ट्रीटेड दॅट पर्सन वेल, तो नवीन कंपनीतही तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. सो आमचा आतापर्यंतची जी ग्रोथ आहे, वी डोंट हॅव अ सेल्स मार्केटिंग टीम टिल व्हेरी रिसेंटली. 2-3 महिन्यापर्यंत आमच्याकडे सेल्स मार्केटिंगची टीमही नव्हती. सो 5 वर्ष जो आम्ही धंदा आणलाय तो आमच्या जीवावर, तिघांच्या जीवावरच आणलाय किंवा आमच्या फेस व्हॅल्यूवर आणलाय. बरोबर. आता थोडं ट्रॅव्हल आणि कस्टमर प्रेझेन्स वाढवण्यासाठी वी हॅव एम्प्लॉईड अ टीम इन सेल्स अँड मार्केटिंग. पण आतापर्यंत मोर द बिझनेस यूज टू स्पीक फॉर इट सेल्फ. राईट. बट आय थिंक पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण का तुझा हा पहिलाच मग स्टंट असणार आहे मार्केटिंगच्या डिरेक्शन. काइंड ऑफ. आणि आय सजेस्ट यू अ व्हेरी गुड कंपनी. ओके. कमिलियन मीडिया आमचीच आहे. मार्केटिंग इफ यू आर चूजिंग समथिंग इन ओके, परफेक्ट. लेट्स डू इट. बोलू ऑफलाईन. लेट्स डू इट. लेट्स डू इट. बट तरी तू जेव्हा पॅकेजिंग इंडस्ट्रीकडे बघतो, व्हॉट डू यू थिंक की देर बी वन थिंग दॅट यू वुड वॉन्ट टू चेंज इन दॅट? असं काही गोष्ट वाटते तुला की यार हे मला चेंज करावं असं वाटतंय की खूप त्यांचंही भलं होईल माझंही भलं होईल असं? सो ह्याच्यामध्ये काय ना, बेसिकली ही अनऑर्गनाइज्ड मार्केट असल्यामुळे there is a lot of I would say a scrap mafia cartel involved in this. Correct. आता मी जेव्हा धंदा घेतो कुठल्या कंपनीचा, दुसऱ्या माणसाचा धंदा जातोय, बरोबर, तो रोज तिकडनं ट्रक भरून स्क्रॅप उचलायचा, त्याला त्याच्यात 2 पैसे मिळायचे, त्याचा धंदा बंद होतोय कारण माय बिझनेस इज नॉट अलाविंग दॅट कंपनी टू जनरेट स्क्रॅप. बरोबर. सो हे थोडेसे रेझिलियंट फोर्सेस जे असतात ते आहेत. बरोबर. and it is a very big cartel with a lot of anti-social elements associated with it. Absolutely. So कधी कधी तुम्हाला अशाही लोकांना सामोरं जावं लागतं which you would not want to. Willingly. And they have everything. They have everything. They have earned crores of rupees. It's a mafia. They have contacts. They have the money. They have the resources. सो अशाही लोकांना तुम्हाला कधी कधी हाताशी धरूनही चालायला लागतं, कधी कधी यू हॅव टू पुट युअर फूट डाऊन, आणि कारण अदरवाइज दे स्टार्ट टेकिंग यू फॉर ग्रांटेड. नाव न घेता काही एखादा किस्सा आहे जेव्हा असं काही? सो स्क्रॅप मध्ये आहे. बेसिकली स्क्रॅप मार्केटमध्ये असं होतं की आमची क्लायंट होते,
दॅट कंपनी दे आर स्टील देअर. आम्ही त्यांना बॉक्सेस सप्लायला करायला चालू केलं आणि अचानक 1-2 महिन्यात या स्क्रॅपवाल्याला काहीच तिकडनं इन्कम येत नव्हता किंवा मिळालं नव्हतं. सो वन डे विथ सम इंटरनल फोर्सेस ऑफ दॅट ओन क्लायंट त्यांनी अक्षरशः आमचं पूर्ण ट्रकच्या ट्रक दे ट्राय टू स्क्रॅप इट. माय गॉड. विच इज 10 times द कॉस्ट ऑफ व्हॉट ही यूज टू प्रिव्हियसली डू. वाव. सो स्क्रॅप मार्केटमध्ये आमचे बॉक्सेस आम्हाला इन्फॉर्मेशन आली की असं झालंय आणि देन वी हॅव टू ऑफकोर्स टॉक टू हिम मॅन टू मॅन की यार हा तुझा धंदा आहे, हा सेपरेट आहे, हा माझा धंदा आहे, बरोबर, लेट्स नॉट मिक्स इट. बरोबर. बट ऑफकोर्स ही वॉज नॉट व्हेरी हॅपी आणि एव्हरीवन डज नॉट टेक दिस थिंग कन्स्ट्रक्टिव्हली की त्याचा धंदा गेलाय. आणि त्या लेवलची ती लोकही नसतात दॅट दे विल पुट सो मच थॉट इन टू इट. की सो देन यू हॅव टू सिट अक्रॉस, यू हॅव टू हॅव सम नेगोसिएशन्स, यू हॅव टू पुट सम मनी इन टू इट. मांडवली करावी लागते. अँड इट इज ऑल अ पार्ट अँड पार्सल ऑफ. सो बेसिकली आता हे खूप कमी झालंय. पण आधी आम्हाला हे थोडं फेस करायला लागलं होतं की आम्हीच विकत घेतलेले ऍसेट ऍट वन पॉइंट स्क्रॅप मार्केट मधनं आम्हालाच त्याची 1/10 कॉस्ट घेऊन ते परत विकत घ्यावे लागले. इट इज म्हणजे तुम्ही घर घेतलंय विकत, तिकडे कोणतरी दुसरं येऊन राहायला लागलं आणि त्याला खाली करण्यासाठी तुम्ही त्याला पैसे देताय. इट इज दॅट सॅड. बट ठीक आहे, म्हणजे त्या गोष्टी त्यांनी आम्ही खूप शिकलो. मार्केट पेनिट्रेशन आहे. आणि आता आमचे तसं करून करून आमचे त्या सेक्टरमध्येही असे कॉन्टॅक्ट झालेत की जनरली नो वन डेअर्स टू कम टू बॉक्सट्रॉन. बरोबर आहे. कारण ठीक आहे, फेअर बिझनेस करावं लागतं. ऍब्सोल्युटली. सगळ्या लोकांची यू कॅनॉट ऑलवेज टॉक टू पीपल इन सूट्स. यू हॅव टू बी ऍट ग्राउंड लेवल. त्यांच्या खुर्चीत बसून त्यांचा चाही प्यावा लागतो. बरोबर. आणि सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. बट हे सगळं करून करूनच आम्ही शिकलो आणि आतापर्यंत आलोय. सो सगळ्या टाईपच्या लोकांची कॉन्टॅक्ट ठेवणं, त्यांना त्या रिस्पेक्टनी ट्रीट करणं आणि अडॅप्ट होणं. तुम्ही स्क्रॅपवाल्यांशी जाऊन इंग्लिशमध्ये नाही बोलू शकत. बरोबर. तुम्ही त्यांच्या लेवलच्या हिंदीत किंवा मराठीतच बोलावं लागतं. तुम्ही तिकडे जाऊन सूट बूट दाखवला तर तो तुम्हाला एवढा वेड्यात काढेल. एक्झॅक्टली. तेवढंच बिल जास्त भरावं लागतं. आणि दीज आर द पीपल हु सिट विथ गन्स ऑन द टेबल्स. इट इज दॅट सिम्पल. तो तुम्ही तिकडे जाऊन तुमची उगी शायनिंग केली तर त्याला माहितीये तुम्हाला कसं खाली बसवायचं. बरोबर. तर तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन आपण तुपून मध्येच बोलावं लागतं. इट इज दॅट. कोण करतं तुमच्या कंपनीमध्ये हे डीलिंग? तू सांभाळतोस? सो आतापर्यंत मी बोललो तसं आम्हीच सगळं करायचं. सो ट्रक भरण्यापासून आम्ही केलंय. आणि यू कॅनॉट सेंड अ स्टाफ मेंबर टू डू दिस. ऍब्सोल्युटली. कारण त्याला कंपनीची पर्वा नाही, त्याला त्याच्या जीवाची पर्वा आहे. तो ते टेबलवरची बंदूक बघून तो ताबडतोब घरी जाईल, दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसलाही येणार नाही. राईट. सो ऍट सम लेवल यू हॅव टू इन्व्हॉल्व्ह युअर सेल्फ. तुम्ही रोज ऑफिसमध्ये असं नाही जाऊ शकत अरे मी मालक आहे, मी हे काम करणार नाही. बरोबर. तो इगो ज्या दिवशी तुम्ही ऑफिसच्या बाहेर ठेवाल, दॅट इज द डे यू विल स्टार्ट सक्सीडिंग. इट इज दॅट सिम्पल. नाही, आणि हे माहिती का, जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा हे फार हे हिडन गोष्टी असतात ज्यासाठी कोणी प्रिपेअर्ड नसतं. करेक्ट. आता दॅट डे आय वॉज टॉकिंग टू अ बिल्डर फ्रेंड ऑफ माइन आणि तो म्हणला की आम्हाला कुठलाही ट्रक लोड अनलोड करायचा असेल, आय वोंट नेम दॅट कम्युनिटी, देयर इज अ कम्युनिटी दॅट कम्स, त्यांचा लीडर येतो, ते काम पण करत नाहीत, फक्त पैसे घेऊन जातात ते डायरेक्ट, फक्त पैसे घेऊन जाणार. येस. अँड दॅट यू हॅव टू पे. कारण नाही दिले तर तुम्हाला तुमचं काम कम्प्लीट नाही होऊन देणार ते. आणि देन यू विल फेस ऑल सॉर्ट्स ऑफ ट्रबल. येस. आणि हे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे पण तुम्हाला पण येतात असे चॅलेंजेस? आम्हाला पण येतात. आणि हे जे तुम्हाला विचारलंस की आता कोण करतं, सो पहिल्या 3 वेळा गेल्यानंतर माझं रिलेशन फॉर एक्झाम्पल त्या माणसाबरोबर झालंय की परत असा काही इश्यू आला, मी त्याला चौथ्यांदा फोन करू शकतो, यार भाई मेरा एक आदमी आ रहा है, वो सेटल कर दो, आपण देख लेंगे बात. बरोबर. सो त्यालाही तेवढं माझ्यावर आता हे आहे की ह्यांनी सांगितलंय म्हणजे ठीक आहे, आपण नंतर बघून घेऊ, हाही माणूस कुठे पळून जात नाही. मैं नहीं हूँ अभी पुणे में, मेरा कोई बंदा आ रहा है, वो आके आपसे बात कर ले. सो यू हैव टू सेटल इट इन दॅट वे ऑल्सो. बरोबर. सो समटाइम्स यू हॅव टू बी डिप्लोमॅटिक. ॲब्सोल्युटली. त्याच्यामध्ये काही वे आउट नाहीये. एखादी अशी काही मिस्टेक होती while starting Boxstrong or doing business that become an important lesson for you all? मी मिस्टेक नाही म्हणणार, कारण जे काही चुका आम्ही आधी केल्या त्या जर का केल्या नसत्या तर आम्ही तसं शिकलोही नसतो. काही एक्झाम्पल? सो वन ऑफ द फर्स्ट ट्रक दॅट वी लोडेड इन सच अ बॅड वे
की तो ट्रक आम्ही जायला पूर्ण 2 दिवस ते ट्रक लोड करण्यात घालवले आणि कस्टमरकडे पोहोचल्यानंतर जे घालघाल शिव्या घातल्यात त्यांनी आम्हाला फोन करून की असा कोणी माल पाठवतं का, आम्ही खाली कसा करणार. आणि कारण आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला काय तेवढं ट्रक भरायचंय फक्त आपल्याला, एवढंच माहिती असतं, तेवढंच माहिती होतं. आम्ही हा नाही विचार केला की कस्टमरकडे गेल्यावर त्याला अनलोडिंगला काय कष्ट लागणार आहेत किंवा डज ही हॅव दॅट इक्विपमेंट्स टू अनलोड दॅट ट्रक. ट्रू. आम्ही काहीतरी करून भरला इकडनं, जेवढी आम्हाला अक्कल होती तेव्हा तेवढ्या ह्याच्यात आम्ही भरला. 2 दिवसांनी एवढ्या शिव्या खाल्ल्या कस्टमरच्या की पुढच्या वेळेस पासनं वी हॅड टू स्टडी हाऊ टू देर आर सम रूल्स फॉर इच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी. राईट. और प्रोसेस, प्रोसिजर. सो आता जर का आमचे लेबर आम्हाला सांगतात की यार सर खूप मोठा ट्रक आहे, 2 दिवस लागतील भरायला, आम्ही तिकडे उभं राहून सांगू शकतो मी जर का 1 दिवसात हा तुला भरून दाखवला ट्रक, उद्यापासून यायचं नाही का. कारण हे आम्ही केलेलं आहे 5 वर्षापूर्वी, आम्ही 5 वर्षापूर्वी केलेलं आहे. सो डोंट ट्राय टू फूल अस इन दॅट. सो जसं तुम्ही तुमच्या टीमला सपोर्टही करता, काही ठिकाणी तुम्हाला हेही करावं लागतं की मी करून दाखवलं तर काय देशील. करेक्ट. सो त्यांना पण ती मग हे येते की यार हा उगाच आपल्याला हे नाही काढत आहे, मालक म्हणून नाही, पण ह्यांनी आधी केलेलं आहे. सो ही नोज व्हॉट गोज इन टू इट. राईट. राईट. अमेझिंग. सो ह्याच्यातनं म्हणून मी म्हणलं ही मिस्टेक्स नाही आहेत, ह्याच्यातनं आम्ही खूप करत लर्निंग झालोय. करेक्ट. मिस्टेक्स इक्वल टू लर्निंग. येस. कारण फेलियर इक्वल टू सक्सेस म्हणतो नाही. करेक्ट. करेक्ट. फेल नाही झाला तो सक्सेस पताही नाही. एक्झॅक्टली. तशातला भाग आहे, तोच भाग आहे. आणि मला एक सांग की मग आता एक ऑन्टरप्रेनर म्हणून विचारतोय हा, कारण की आता माहितीये की एक बिझनेस चालू झाला, चांगला चाललाय, सेटल होईल, पण मग अजून काही बिझनेसेस मध्ये तुला इंटरेस्ट आहे का, काय व्हॉट तुझे काय प्लॅन्स आहेत? सो मला खूप नवीन गोष्टी करायला आवडतात, पण त्यामध्ये एक हे पण आहे की ह्या बिझनेसचा तो गोल अजून रीच झाला नाहीये जो व्हायला पाहिजे. आणि असं नाहीये की माझी इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात आज 0 आहे. बरोबर आहे. ऑफकोर्स इफ आय डोंट गो टू ऑफिस फॉर 7 days इट इज नॉट गोइंग टू स्टॉप. एव्हरीथिंग गोज ऑन ऑटो पायलट मोड. बट जिथे ग्रोथ रिलेटेड काही डिसिजन्स घ्यावे लागतात तिथे मी और माय को फाउंडर्स हॅव टू बी देअर इन ऑफिस और वी हॅव टू डिस्कस अँड टेक दॅट डिसिजन. बरोबर. सो ऑफकोर्स बॉक्सटॉन इज सेटल्ड, इट हॅज रीच सम पॉइंट, इट इज ग्रोईंग, एका पॉइंटला जाईल पण करंटली आय एम नॉट थिंकिंग ऑफ इन्व्हेस्टिंग माय टाइम समवेअर एल्स. ऑफकोर्स रोज उठून एक नवीन काहीतरी कल्पना येते की आपण हे का नाही करत आहे, आयदर इन दिस बिझनेस और समथिंग एल्स. एव्हरी डे देयर इज समथिंग न्यू. आणि त्या बिझनेसला एक्झिक्यूट करायला काय तुमचा वेळ, पैसा, सपोर्ट, जे स्किल सेट तुमच्याकडे नाहीये ते तुम्हाला दुसऱ्या तुमच्या को फाउंडर किंवा मित्राकडे आहे का, तो वेळ देऊ शकणार आहे का. करेक्ट. बिकॉज आय एम नॉट अ व्हेरी टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स पर्सन. म्हणजे मला IT किंवा सॉफ्टवेअर किंवा कोडिंग ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत. मेजॉरिटी ऑफ द बिझनेसेस दॅट आर देअर टुडे दे नीड ऑल ऑफ दिस. यू शुड बी एबल टू डेव्हलप अन ऍप और अ वेबसाईट. हे सगळं मला नाही येत. बरोबर आहे. सो आय नीड टू हॅव दॅट पीपल इन माय सर्कल हू कॅन कॉम्पन्सेट फॉर द टॅलेंट्स दॅट आय डोंट हॅव. ऍब्सोल्युटली. सो म्हणून मी म्हणतो की तुमच्या आजूबाजूला अशी लोक पाहिजेत, ऍटलीस्ट वेन यू आर थिंकिंग ऑफ डुईंग अ बिझनेस, की जे स्किल सेट तुमच्याकडे नाहीये ना ते तुमच्या मित्राकडनं किंवा फॅमिली मेंबर कडनं, रिलेटिव्ह कडनं तुम्हाला ते घेता यायला पाहिजे. करेक्ट. और ऍटलीस्ट यू कॅन व्हॅलिडेट इट फॉर अस. ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही जर का तुमची आयडिया तुमच्या को फाउंडरलाच सेल नाही करू शकला, बरोबर आहे, इट इज नॉट अ बिझनेस दॅट यू युअर सेल्फ आर कन्व्हिन्स्ड अबाउट. करेक्ट. किंवा तुम्ही तुमच्या घरच्यांनाच पैसे टाकण्यासाठी नाही कन्व्हिन्स करू शकला तर हाऊ डू यू एक्सपेक्ट अ थर्ड पर्सन तुम्हाला ऑर्डर देईल और पे करेल. ऍब्सोल्युटली. सो इट इज अ व्हेरी स्मॉल व्हॅलिडेशन पॉइंट हा प्रत्येक बिझनेसमॅननी केला पाहिजे बिफोर स्टार्टिंग समथिंग. की ठीक आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे, फ्रेंड्स अँड फॅमिली रिलेटिव्ह कडे 1 लाख रुपये मागायला जाताय. बरोबर. यू शुड बी एबल टू कन्व्हिन्स देम की हे 1 लाख रुपये मी तुम्हाला 2 वर्षात 2 लाख कसे करून देईन. ऍब्सोल्युटली. और व्हॉट इज द व्हॅल्यू दॅट आय एम गेटिंग टू द टेबल फॉर दिस 1 लाख रुपीज. करेक्ट. हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी देर आर मल्टिपल थिंग्स दॅट यू हॅव टू वर्क ऑन. राईट. सो माझं असं म्हणणं असतं, कधी पण नवीन काही चालू करताना डोंट गेट इन टू इट युअर सेल्फ. टॉक टू द पीपल अराउंड यू. तुम्हाला पिच द आयडिया, तुम्हाला काय सपोर्ट लागणार आहे. आजकाल असं असतं की मी बोलणारच नाही, माझी आयडिया कोणी चोरली तर काय.
नाही करत लोकं आयडियाला तसं. झिरो व्हॅल्यू. खरंच. आयडिया हॅज झिरो व्हॅल्यू. खरंच. म्हणजे माझा असा एक खूप स्ट्रॉंग आय वुड से डायलॉग आहे की सगळ्यात जास्त आयडियाज ह्या कुठे आहेत इंडियामध्ये, तर दोज आर इन द ग्रेव्हयार्ड. बरोबर आहे. कारण अगदी लोक बरोबर. एवढ्या आयडियाज घेऊन मरतात बिकॉज दे डिड नॉट एक्झिक्यूट ऑन यू हॅव टू ऍक्ट अपॉन इट. एक्झॅक्टली. सो असं तुम्ही नाही म्हणू शकत ही आज मला आयडिया आली ती इंडियामध्ये कोणालाच आली नाही. असं शक्यच नाही. 140 कोटी लोक आहेत. सकाळी तुम्ही जे पहिली गोष्ट करायला जातात तिकडे सगळ्यात जास्त आयडियाज तुम्हाला येतात. ऍब्सोल्युटली. सो द मोर यू डिस्कस द मोर यू विल रिफाईन द आयडिया. तेवढी चांगली लोक तुम्हाला जॉईन होतील. आणि ऑफकोर्स वेन एव्हर इट्स अ टीम इट्स परफेक्टली मॅचिंग इटसेल्फ, तर तो बिझनेस त्या ह्यानी ग्रो होतो. खरे. आणि काय आयडिया आहे ठीक आहे तुम्ही व्हॅलिडेट करा. करेक्ट. पण ऍक्ट अपॉन इट. एक्झॅक्टली. बघा नाही चालली हा गोष्ट वेगळी. इज एव्हरीथिंग. मिनिमम कॉस्टवर बेसिक याच्यावर एक प्रोटोटाईप बनवा. तो बघा कसा चालतोय. नाही वाटला मग स्क्रॅप करा. आणि आजकाल 90% गोष्टी अवेलेबल आहेत फ्री ऑफ कॉस्ट. Absolutely, यार. फ्री ऑफ कॉस्ट. There are dozens of freelancers who can build you an app or a website at a couple of ₹1,000. True. पीपीटी बनवून घ्या एक सिम्पल. Absolutely. त्याला किती वेळ लागतो यार. एक पीपीटी बनवा, त्याच्यावर टाका आणि बघा लोकांना पाठवून. काय नाही म्हणले हो म्हणले तर करा बिल्ड आयडिया. नाही तर स्क्रॅप करा. तशी तुम्ही ऍक्ट नव्हताच करणार. करेक्ट. सो टेकिंग दॅट फर्स्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. नाही आणि हाऊ इम्पॉर्टंट इज नेटवर्किंग. आय वुड से इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. पण नुसतं नेटवर्किंग नाही, त्याच्यासाठी तुम्हाला इनबिल्ट काही स्किल्स किंवा काही असावं लागतं. काय स्किल्स असावं? सो रिसेंटली आता आय वॉज कॉल्ड इन MIT एज अ मेंटर ड्युरिंग देअर ऑन्टरप्रेन्योरशिप फोरम. MIT बिंग माय अल्मा मॅटर. म्हणजे तिकडे मी बऱ्याच सब्जेक्ट मध्ये फेलही झालोय आणि बऱ्याच वर्षांनी मला तिकडे काहीतरी बोलायला बोलवलं. इट वॉज अ स्मॉल सक्सेस स्टोरी फॉर मायसेल्फ. म्हणजे की यार जिकडे मी फेल झालोय क्लासमधून बाहेर काढलंय मला, तिकडे आज मी जाऊन त्यांच्या यंग स्टुडंट्सला मी काहीतरी बोलतोय. म्हणून फनी बट आय वॉज हॅपी अबाउट इट. Thrown out of the class or backbenchers become entrepreneurs? Yeah, definitely. Most of them, yes. So मी जनरल असं क्लासमध्ये विचारलं की तुम्हाला का ऑन्टरप्रिनरशिप मध्ये इंटरेस्ट आहे, की वाय डू यू वॉन्ट टू बिकम ऑन्टरप्रिनर. सो एव्हरीवन वॉज लाईक की यार आय डोंट वॉन्ट टू बी आन्सरेबल टू माय बॉस. आय वॉन्ट टू बी एबल टू टेक लिव्स. आय वॉन्ट टू बी एबल टू वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट, किंवा आय वॉन्ट दॅट पीस ऑफ माइंड की मला सकाळी उठून त्याच माणसाचा चेहरा नाही. हे सगळी उत्तर रॉंग आहेत. एक्झॅक्टली. परफेक्ट. सगळी उत्तर रॉंग. मी त्यांना तेच म्हणलं, हे जर का तुमचं मोटिव्ह असेल ऑन्टरप्रिनरशिपचं तर फॉरगेट अबाउट इट. बिकॉज तुम्ही फॉर एक्झाम्पल जॉबमध्ये तुम्ही एका माणसाला उत्तर देता, युअर बॉस. इन बिझनेस ऑल युअर कस्टमर्स, ऑल युअर व्हेंडर्स, युअर टीम, यू हॅव टू बी आन्सरेबल टू एव्हरीवन. तुमचा ऑफिस बॉय सुद्धा जर का त्याला एक महिना तुम्ही सॅलरी नाही देऊ शकला, ही हॅज द राईट टू कम अँड आस्क यू वेअर इज माय सॅलरी, अँड दॅट टाइम यू हॅव टू आन्सर हिम. दॅट इज द आन्सरेबिलिटी लेवल दॅट यू हॅव टू हॅव. तुम्ही उद्या नाही अरे मी ह्याच्याशी बोलणार नाही का, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू पे हिम. करेक्ट. सेकंडली, कस्टमरचा तुम्हाला रात्री 11 वाजता जरी फोन आला, यू आर आन्सरेबल टू हिम. ऍब्सोल्युटली. वेंडरला तुम्ही त्याच्या स्टिप्युलेटेड टाइम फ्रेम मध्ये पैसे नाही देऊ शकला, यू आर आन्सरेबल टू हिम. सेकंडली, तुम्हाला शनिवार रविवार ऑफ पाहिजे, तो जॉब मध्ये मिळतो, पण शुक्रवार ते शनिवार ऑन्टरप्रिनरशिप मध्ये नाही मिळत. तुम्हाला रविवारी काही, आता इंडियामध्ये फॉर एक्झाम्पल नॉट एव्हरीवन हॅज संडेज ऑफ. सिटी वाईज आपल्या पुण्यात फॉर एक्झाम्पल गुरुवार ऑफ असतो, बरोबर, संडे चालू असतो. बॉक्स्टॉनला संडे ऑफ आहे, बट कस्टमरचा कॉल आला काही अर्जन्सी संडेला, यू हॅव टू टेक इट बिकॉज ही इज वर्किंग अँड ही इज नॉट वर्क अकॉर्डिंग टू युअर वीकली ऑफ. ऍब्सोल्युटली. सो अशा गोष्टी आहेत ज्या विकेंड्सलाही काम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल रिसेंटली आय वॉज ऑन अ हॉलिडे फॉर 3-4 days. आय वॉज टेकिंग कॉल्स फ्रॉम युअर. वी स्टील डू. एक्झॅक्टली. बायको म्हणत होती तुम्ही इकडे येऊन काम करताय, बट शी नोज इट की असं होणार आहे. I carry my laptop and my phone everywhere. Same thing. मी तुला सांगू, I have never taken a single day off. Absolutely. नाहीच होऊ शकत. काही ना काही फोन चालू असतो, मेलला रिप्लाय करत असता तुम्ही, आणि ऑटोमॅटिकली 5 वर्षात एवढी सवय झालीये की तुम्ही बिफोर ओपनिंग इंस्टाग्राम यू ओपन युअर मेल बॉक्स अँड चेक की यार काही नवीन मेल आलाय का. इंस्टाग्राम सारखा सर्फ करतो रे. म्हणजे एक्झॅक्टली. ते कधी कधी इन्स्टा पोस्ट बघतो ना की ऍट व्हॉट ऑन्टरप्रिनरशिप लेवल आर यू, वेन यू आर
you scroll your mail as you are scrolling your Instagram. So that is what we but do. this is म्हणजे मी हे पण सांगतो, this is not a part of micro managing. Yeah. It is your habit. Habit. आणि ही Absolutely. ठेवावी. नाही, but you know, That's how committed you should be. the way we have spoken about this, I think a lot of people should do. का माहिती का, की एक मध्ये फेज होता ऑन्टरप्रिनरशिप 17 to 19 मध्ये, की स्टार्टअप करो, पिक्चर्स करो, पिक्चर्स ते एपिसोड्स होते, TVF चालू एव्हरीबडी गॉट इन्स्पायर्ड. करेक्ट. पण आता मी तुला म्हणेन जॉब करण्यासारखी बेस्ट गोष्ट नाही वाटत मला. करेक्ट. का, बिकॉज सीइंग दिस साइड इट वॉज सो गुड यार. म्हणजे वीकेंड ऑफ मिळणारच, सॅलरी त्या दिवशी क्रेडिट होणारच. करेक्ट. ठीक आहे. उलट मला आय डोंट हॅव टू आन्सर ओनली 1% लाईक यू सेड. माझी ग्रोथ तो मॅनेज करतोय. एक्झॅक्टली. इथे मला माझीच ग्रोथ, इथे माझी पण ग्रोथ मॅनेज करायची, सगळ्यांची ग्रोथ मॅनेज करायची आपल्याला. यू हॅव टू फाईट फॉर इट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जे कोणीच सांगत नाही, मी एंटरप्रेन्योरशिपला सगळं त्यांनी कूल केलं, की पण जेव्हा आपल्याला पैसे मागावे लागतात क्लायंटकडे, म्हणजे सो टफ. दॅट इज सो टफ. म्हणजे यू कांट, माझं वाटतं, यू कांट बी अन ऑन्टरप्रेनर इफ यू कांट आस्क फॉर मनी. म्हणजे इफ यू कांट बेग फॉर युअर ओन मनी. फॉर मनी, दॅट वॉज द वर्ड आय वॉज लुकिंग फॉर, बट गुड इट केम फॉर यू. आणि तुम्ही काही नाही करू शकत. तो आज नाही देणार, 2 दिवसांनी देणार म्हणलं, तुम्ही काही नाही करू शकत. स्टील यू हॅव टू गो विथ अ स्माइलिंग फेस 2 days लेटर अँड साहेब माझे पैसे द्या. आणि तुम्ही चिडू नाही शकत. आणि ही स्किल त्यांच्यावर, आणि हीच स्किल दुसऱ्या ठिकाणी पण, तुमच्याकडे वेंडर येऊन बसलाय पैसे मागायला तुमचे, तुम्ही त्याच स्माइलनी त्याला सांगायचं यार 2 दिवस थांब, माझे येणार आहेत जरा पैसे, तेव्हा मी देतो. बरोबर. सो हे स्किल सेट खूप महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. आणि तेवढे रिस्क टेकिंग ॲपेटाईट पाहिजे ना. ऍब्सोल्युटली. कारण का तेवढ्या याच्यात जर तुझ्या खिशातनं तुला पैसे टाकायचे आहेत, कारण का जर वेंडरचे पेमेंट बाकी आहेत, तर यू कांट वेट फॉर युअर टीमला नाही सांगू शकत, कारण त्यांना तर ती तारीख महत्वाची आहे पेमेंटची. मग तू या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतो. सो हे फर्स्ट पॉइंट ऑन्टरप्रेन्योरशिपचं जे मी बोललो, की हा माइंडसेट शिफ्ट खूप इम्पॉर्टंट आहे, की मला आरामच करायचा आहे शनिवार रविवार, हे नाही चालत. सेकंड इज देर इज अ व्हेरी नाईस मोटिवेशनल स्पीकर लेस ब्राउन म्हणून. ही कोट्स वन टर्म इज OQP, व्हॉट यू हॅव टू फॉलो, दॅट इज ओनली क्वालिटी पीपल. सो तुमचा नेटवर्क आणि सर्कल हा एवढा प्रोडक्टिव्ह पाहिजे, किंवा तुमच्या सर्कलमध्ये फॉर दॅट मॅटर इवन युअर रिलेटिव्स who are giving you a negative insight into your own life. Correct. Don't be afraid to kick them out of your life. Absolutely. Same with your friends. तुम्ही स्कूल फ्रेंड्स आहात, पण तो एव्हरी पॉइंट मध्ये जर का तुम्हाला नेगेटिव्ह काहीतरी देत असेल अँड इन्फ्लुएन्सिंग युअर माइंड इन अ नेगेटिव्ह वे, डोंट बी अफ्रेड टू रिस्ट्रिक्ट युअर रिलेशन्स टू दॅट एक्सटेंट. अमेझिंग. सो OQP फॉलो करणं हे खूप महत्वाचं आहे. दॅट बिल्ड युअर नेटवर्क. सो टू आन्सर दॅट क्वेश्चन, हाऊ इम्पॉर्टंट इज नेटवर्क, यू बिल्ड युअर ओन नेटवर्क विथ दॅट क्वालिटी ऑफ पीपल. आणि थर्ड इज कम्युनिकेशन स्किल्स. करेक्ट. तुम्ही बिझनेसमध्ये जर का तुमचं कम्युनिकेशन चांगलं नसेल, यू कॅन नॉट सक्सीड इन बिझनेस, बिकॉज वन्स यू ओपन युअर माउथ, यू टेल द पर्सन इन फ्रंट ऑफ यू हू यू आर. करेक्ट. करेक्ट. इट इज दॅट सिम्पल. तुम्ही जर का चांगल्या लँग्वेजवर कमांड नसेल, कुठली लँग्वेज असू दे, एक असू दे लँग्वेज, बरोबर आहे, पण तुम्ही त्या लँग्वेजवर तो कमांड पाहिजे. दॅट प्रोनाउन्सिएशन हॅज टू बी देअर. राईट. ठीक आहे, गावातनं पण खूप लोक येतात, बट देर इज नथिंग दॅट यू कॅनॉट ग्रूम युअर सेल्फ इन दॅट वे. ऍब्सोल्युटली. बिकॉज इन फ्रंट ऑफ अन इन्व्हेस्टर यू कॅनॉट टॉक फॉर एक्झाम्पल इन बॅड ग्रॅमॅटिकल इंग्लिश. एक्झॅक्टली. यू कॅनॉट डू दॅट. It tells you how much effort you have put in yourself to reach to that level. बरोबर. So लोक तुम्हाला जज करतात तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स वरनं. आता आय एम अ नॉन महाराष्ट्रीयन, पण मराठी तोडकं मोडकं जेवढं आहे तेवढं येतं, जेवढं बोलतो तू, म्हणजे काहीच म्हणजे शुद्ध नाही, मध्ये फंबल किंवा काही मध्ये वर्ड्स मध्ये इंग्लिश हिंदी येतं, बिकॉज वी आर युज टू टॉकिंग सो मच ऑफ द मिक्स्ड लँग्वेज. ते मल्टीलिंग्वेज. असं कोण शुद्ध मराठी कोण बोलतं? आपण सुरुवातीला बोलत होतो. करेक्ट. नाही बोलत. आता आम्हाला पण भरपूर कमेंट टाकतात लोक, हे मराठीतनं इंग्लिश का बोलतात, किंवा इंग्लिश मध्ये काय करू आम्ही नाही शिकलो शुद्ध मराठी. शुद्ध मराठी आणि शिकून पण आपलं ऑडियन्स पण मल्टीलिंग्वेज. एक्झॅक्टली. सो पुण्यामध्ये जर का तुम्ही बघितलं, देर आर सो मेनी स्टुडंट, फॉर एक्झाम्पल ज्यांच्यासाठी आपण हे करतोय इन्स्पिरेशनल टॉक, those students might not be Marathi, they have come to Pune or in Maharashtra to study. Correct. So त्यांना थोडं इंग्लिश मराठी हिंदीचं कॉम्बिनेशन, you will reach a better audience and strike more minds. Absolutely. So
कम्युनिकेशन बिंग सो इम्पॉर्टंट, आय कॅनॉट, मतलब ह्याच्यावरती किती जोर टाकला तरी कमी आहे. बरोबर. When I was in Germany, I tried to learn the German language so that I am able to communicate with the Germans out there. Absolutely. So they don't feel that I am an outsider. Correct. The first job I landed in Germany was because of my communication skills in German. कारण माझा बॉस इंडियन होता, बरोबर, त्याला एवढं जर्मन यायचं नाही. सो ही वॉन्टेड समवन टू असिस्ट हिम अँड वर्क विथ हिम इन अ मल्टीलिंग्वल कॉन्व्हर्सेशन. राईट. सो इट इज सो इम्पॉर्टंट कम्युनिकेशन. असाच एक किस्सा होता माझ्याबरोबर की मी पण जर्मनीला जाणार होतो फॉर वर्किंग. आय डिडंट गो. तेव्हा माझ्या बॉस मला तो इन्सिस्ट करत होता की मस्ट लर्न जर्मन, जर तुला जायचंय. मी त्याला विचारलं का पण असं. तो म्हणलं कसं आहे मयुरेश, जर्मनीमध्ये द पीपल विल टॉक टू यू इन इंग्लिश, बट वेन दे स्टार्ट ड्रिंकिंग और सोशलायझिंग, करेक्ट, they will only speak German and then you will be left out. And that is the time you network. That is the time you network. कारण ऑफिस मध्ये फक्त ऑफिस बद्दल बोलतात, पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही पार्टीला भेटता, ऍब्सोल्युटली तेव्हा ते जर्मनीतच बोलणार. आणि ते 4 ग्लास बियर पिल्यानंतर यू कॅनॉट एक्सपेक्ट देम टू टॉक इन इंग्लिश. इट इज अ फॉरेन लँग्वेज फॉर देम. जसं आपण मातृभाषेत शिफ्ट होतो. करेक्ट. त्यांचं पण एक्झॅक्टली. So that time if you gel with them na, they will remember it the next morning ki yaar ha माझ्याबरोबर संध्याकाळी होता, we had a nice time. So you get closer in that circle and that is very important. Absolutely. आणि entrepreneurship साठी last but not the least आपण जे बोललो, risk taking is so important. But of course it has to be an analyzed risk. Correct. म्हणजे उगाच बापाकडे पैसा आहे म्हणून कशावरही उडवत सुटायचं, बरोबर आहे. that is also not right. Not at all right. So analyzed risk घेऊन तुम्ही ते करा. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल एक्स अमाऊंट ऑफ फंड आहे, त्याचं 5% 60% तुम्ही याच्यावर इन्व्हेस्ट करून यू आर रेडी टू लूज दॅट मनी. बरोबर. दॅट इज द कॅल्क्युलेशन दॅट यू शुड डू. Absolutely. I agree. I think I'm on the same page. Yeah. But I think Viraj, we had an amazing conversation. Yes. And I think a lot of our viewers would have a lot of questions. तुम्हाला काही कमेंट्स असतील, तुम्ही नक्की कमेंट करा. We will get them answered by Viraj. तुम्ही definitely will be putting Boxtronची website, so you can visit their page. Yeah. And if there's anything that you want to connect with them for any business, any work, you can definitely approach them. Yes. विराज, एकदा आमच्या कॅमेरामध्ये बघून सांगशील की आम्हाला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि तुला कसा वाटला एक्सपिरियन्स बाबतीत ऑफ द पॉडकास्ट, तोही तू कॅमेरामध्ये सांग. सो सेइंग अगेन, मयुरेशनी या पॉडकास्ट डेब्यूला माझे एवढं कम्फर्टेबल केलंय. सो इट वॉज लाईक टॉकिंग टू हिम इन अ कॉफी शॉप. आणि आम्ही पहिल्यांदा भेटलो असो तरी असं वाटतंय आपण बऱ्याच वेळा भेटलोय आणि कॉफीवर बोलतोय असं. सो इट वॉज अ व्हेरी कम्फर्टेबल. आणि आय विश हिम अ लॉट ऑफ गुड लक फॉर दिस चॅनल, की यू कीप इन्स्पायरिंग न्यू पीपल. आमच्या वेळेस किंवा आपल्या वेळेस असे चॅनल्स नव्हते जास्त. सो आय वुड डेफिनेटली लाईक टू बी अ पार्ट ऑफ दिस कम्युनिटी हु इज इन्स्पायरिंग द यंग जनरेशन. आणि त्यासाठी मी नक्कीच सांगेन की काय बोलताय चॅनलला ऑन ऑल सोशल मीडिया फ्रंट्स. यू प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो, अजून काही उरला असेल ते पण करा. आणि कीप शेअरिंग गुड थिंग्स अँड पॉझिटिव्ह वाइब्स ना. दॅट इज सो इम्पॉर्टंट बिकॉज द वर्ल्ड इज सो नेगेटिव्ह अराउंड यू. सो दीज स्मॉल पॉझिटिव्ह थिंग्स कीप यू गोईंग द एंटायर डे. बॉक्सटॉनचेही सोशल मीडिया चॅनल्स येतील लवकरच विथ मयुरेश. पण दिस इज ऑन्टरप्रेन्योरशिप. नेव्हर लूज अन अपॉर्च्युनिटी. बोलवायचं आणि मग लगेच हळूच. वाय नॉट. बट डेफिनेटली डू वॉच दिस वन. आणि नक्की कमेंट करा, सो वी नो की तुम्हाला काय प्रश्न आहेत, सो वी कॅन गेट देम आन्सर.